डोमेग्राम लिळ्यांच्या आजच्या 35व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत उत्तरार्ध 129 क्रमांकाची लिळा. प्रार्धबाईचा देव निरूपणी भटा उपहार स्वीकार. प्रार्धबाईचा असं नाव इथे आलेलं आहे. यांनाच आपण प्रल्हादबाईचा असं सुद्धा म्हणतो. एकदी सर्वज्ञ म्हणितले वानर्या तुम्हा काही करणी असे गा. स्वामी एक दिवशी आचार्यांना म्हणतात की तुम्हाला काही करणीय असे का, म्हणजे काही सेवा तुम्हाला आम्ही देणार आहोत, काहीतरी कर्तृत्व तुम्हाला करायचं आहे आणि परमेश्वराने आता ते सांगायचं आहे आणि भक्ताने ते करायचं आहे. याला म्हणतात करणीय, म्हणजे स्वामींनी करायला सांगितलेलं ते करणीय असं त्याला म्हणायचं. मग आमचे स्वामी काहीतरी करायला सांगणार आहेत, कुठला तरी विधी करायला सांगणार आहेत आणि तो आचार्यांनी करायचा आहे. जी आणि आचार्य म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, आपण सांगा काय विधी करायचा आहे. स्वामी म्हणतात येथ पूजा करावी, म्हणजे आमच्या ठिकाणी तुम्ही पूजन करावं. पूजन ह्या विभागामध्ये सगळंच आलं, मग फळ पुष्प वगैरे सगळंच. आणि उपहारू करावा, आणि उपहार करावा म्हणजे भोजन जे आहे, स्वामींना भोजन समर्पित करायचं आहे. अर्थातच भोजन हा जो काही प्रकार आहे त्या भोजनाच्याच माध्यमातून अनेक गोष्टी जोडल्या जातात. जसं अन्नदान उत्तम का सांगितलेलं आहे, अन्नदानच केलं पाहिजे असं नाही सांगितलं स्वामींनी, बरं का. आपण ते वेगळं कन्सेप्ट डोक्यामध्ये घेऊन बसलेलो आहोत की अन्नदानच करायचं, अन्नदानाशिवाय दुसरं दानच करायचं नाही, कारण की अन्नदान उत्तम इतकं बिंबवलं गेलं आपल्या डोक्यामध्ये. परंतु अर्थ तो प्रकरण वशे, म्हणजे कुठल्याही वचनाचा जो अर्थ आहे तो त्या लीळेशी संबंधित असतो आणि म्हणून कुठल्याही वचनाचा अर्थ करण्याआधी ती लीळा वाचून काढावी. परमार्गामध्ये अशी पद्धत आहे, पोथीच्या वेळेला ज्या वचनाची टीका घेतल्या जाणार आहे त्याचा आधी प्रकरण वश वाचल्या जातो, म्हणजे त्या वचनाची जी लीळा आहे ती वाचल्या जाते. ते वचन कुठल्या लीळेमध्ये आलेलं आहे ते आधी वाचल्या जातं आणि मग पुढे ते वचन, त्याचा अर्थ आणि मग त्यावर टीका शंका प्रयोग जे काय आहे. म्हणजे कधीही हा भाग लक्षात घेऊन तुम्ही वचनाचा अर्थ जो आहे तो करायचा आहे. आता इथे स्वामींनी अन्नदान उत्तम का सांगितलेलं, तर ती लीळा जर का तुम्ही वाचली तर त्यावेळा तुमच्या लक्षात येणार की अन्नदान उत्तम का ना, ते मनुष्यत्वाते साधी, म्हणजे त्याच्यामुळे मनुष्य देह मिळतो. आता मला सांगा की महानुभावपंथीय व्यक्तींना आता मनुष्य देह पाहिजे का? आता पुढे अजून जे ब्रह्मविद्येचे जाणकार व्यक्ती आहेत ते स्पष्ट सांगतील का इथून पुढे आता आम्हाला मनुष्य देह जोडायचा नाहीये, कारण की मनुष्य देह हे सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. आम्हाला आता मनुष्य देह जोडायचं नाहीये, तर आत्ताचं जे मनुष्य देह आहे ना त्याच्यामध्येच आम्हाला आमचं सोक्ष मोक्ष लावायचं आहे, म्हणजे मोक्ष प्राप्तीचं जे काही द्वार येते याच मनुष्य देहामध्ये आम्हाला प्राप्त करायचं आहे. म्हणजे आपल्याला परत जन्म मरण हा प्रकार नको पाहिजे. मग आता मनुष्यत्वातेच आधी जमेल का हे, म्हणजे हवं का आपल्याला ते? नाही, आपल्याला काही आवश्यकता नाही त्या मनुष्यत्वाशी. आपल्याला कुठल्याच कर्मामध्ये इथे यायचं नाही. स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, म्हणजे स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही देवतेंची फळं आहेत आणि नरक म्हणजे मनुष्य देहा खालूते आणि कर्मभूमी म्हणजे मनुष्य देह. याच्यामध्ये आम्हाला यायचं नाही. आम्हाला ईश्वराच्या मोक्षाला जायचं आहे, देवतेच्या मोक्षाला आम्हाला जायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला वचनाचा अर्थ करत असताना सुद्धा आपल्याला हे नॉलेज असलं पाहिजे की वचन स्वामींनी का निरूपण केलेलं आहे, कुठल्या प्रसंगाला निरूपण केलेलं आहे आणि त्याच्यातनं काय अर्थबोध निघतो आहे, स्वामींचं सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे. जसं बोडी गंगा समान सांगितलं स्वामींनी. बोडी गंगा समान म्हणजे स्वामींनी असं नाही सांगितले की गढूळ पाणी प्या म्हणून. महानुभाव पंथाची परंपरा आहे, ते चांगल्या जाड कपड्याने शोधलेलं पाणी पितात. स्वच्छ पाणी पिण्याची परंपरा महानुभाव पंथामध्ये आहे, बरं का.
म्हणजे जसं एखादे आचरणवंत जे आहेत ते झोळी बनवतात, त्याच पद्धतीने शोधण्यासाठी सुद्धा त्याच कपड्यातनं शोधणं सुद्धा बनवलं जातं, म्हणजे पाणी शोधायचं ते. तर मग या मानवा पंथाची ही परंपरा आहे शुद्ध पाणी प्यायची. तर स्वामी सांगतील का तुम्ही बोडीचं आणि गढूळ पाणी प्या म्हणून? नाही. कारण की तेच स्वामी सांगता श्रुतदृष्ट चुकवावे. म्हणजे तुम्हाला जर का माहिती आहे गढूळ पाणी पिल्याने तब्येत खराब होऊ शकते, याच्यातनं कावळीचा एखाद्याच प्रादुर्भाव होऊ शकतो, तर ते स्वामी आपल्याला हे सांगतील का? नाही. बोडीगंगा समान. आता जेव्हा तुम्ही त्या संदर्भातले लीळा वाचाल तेव्हा तुम्हाला खरं त्या वाचनाचा अर्थ बोधेल. स्वामींना नेमकं सांगायचं काय? स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही तुमच्या मनामध्ये असा भेदभाव ठेवू नका. म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाही त्याचं मूल्यमापन करत बसू नका. आता तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, मग रस्त्याने चाललेले आहात तर रस्ता कसाही असो तुम्हाला चालत जायचं, चालत यायचं. तुमच्या मनामध्ये चाललं नाही हा रस्ता डांबराचा पाहिजे होता, डांबराचा असेल तर असं वाटतं नाही सिमेंटचा पाहिजे होता, मग कधी वाटतं नाही हा रस्ता अजून मोठा पाहिजे होता, हा रस्ता छोटा पाहिजे होता. म्हणजे हे जे काही तुम्ही विचार करतायत तर तुम्ही ह्या विचारामध्ये व्यर्थ वेळ घालवू नका, कारण की तुमच्या बोलल्याने काही बदल होणार नाहीये. म्हणून बोडी ती बोडीच राहणार, गंगा ती गंगाच राहणार. तुम्ही त्याच्याविषयी मूल्यमापन करत बसण्यामध्ये वेळ घालवू नका. जे आहे ते आहे, तसंच्या तसं ते स्वीकारा. त्याच्यात आपला वेळ जाता कामा नये. आणि म्हणून भटोबासांना स्वामी सांगितले की तुम्हाला मध्ये बोलायची गरज नव्हती. बोडी ते बोडी, गंगा ते गंगा. त्याच प्रकारे अन्नदान उत्तम म्हणजे ते फक्त मनुष्यत्वाला प्राप्त करून देतं. इतर कुठलंही असं म्हणजे दान नाहीये की ज्याच्यामुळे मनुष्य देह मिळतं. तुम्ही एखाद्यांना काहीतरी धातू दान दिलं तर तुम्हाला मनुष्य देह प्राप्त नाही होणार. वस्त्रदान दिलं तर मनुष्य देह प्राप्त होणार नाही. परंतु अन्नदान दिलं तर मनुष्य देह प्राप्त होतं. आणि सगळ्या कर्मफळांमध्ये उत्तम कर्मफळ जे आहे ते मनुष्य देह आहे. कारण की या ठिकाणी तुम्हाला भोगायचं तर आहेच, कर्म प्रारब्ध भोगे क्षय तर करायचंच आहे, पाप पुण्य सुख दुःख भोगायचं आहेच. पण हे उत्तम येणे अर्थी आहे की याच्यामध्ये तुम्हाला नवीन निष्पत्ती सुद्धा करता येते. तुम्हाला एक स्वतंत्रता ती दिलेली आहे. देवता फळामध्ये सुख आहे पण तिथे स्वतंत्रता नाहीये. तुम्हाला कर्म नवीन जोडण्याची स्वतंत्रता नाहीये. तुम्हाला नरक फळ आहे ते एकदम सुखातच आहे. आता समजा तुमच्या घरामध्ये एखादी मांजर किंवा कुत्रा असेल तर त्यांना काय काम असतं दिवसभर? ना अभ्यास करायचा आहे, ना रेकॉर्डिंग ऐकायची आहे, ना काही पाठांतर करायचं आहे, ना स्मरण करायचं आहे. एकदम आरामात आयुष्य आहे. स्वयंपाकही बनवायचा नाही त्यांना, आयतं मिळतं सगळं काय. परंतु ते उत्तम आहे का? नाही, उत्तम नाहीये ते. परावलंबी आयुष्य तर आहेतच, परंतु त्याच्यातनं नवीन निष्पत्ती ते काय करू शकत नाही, नवीन कर्म ते करू शकत नाही. मनुष्य देहाला ही स्वतंत्रता आहे की तो नवीन सुद्धा जोडू शकतो, नवीन कर्म सुद्धा जोडू शकतो. आणि त्यातल्या त्या जर का ब्रह्मविद्या ज्ञान असेल तर अजूनच उत्तम आहे की अजून तो नवीन कणव जोडू शकतो, योग्यता जोडू शकतो, अधिकार त्याच्यातनं जोडू शकतो. आणि म्हणून मनुष्य देह हे उत्तम आहे. आणि उत्तम अशा मनुष्य देहाला साधणारं एकच कर्म आहे किंवा एकच कार्य आहे ते म्हणजे अन्नदान. अन्नदान जर का केलं तर त्याचे सुद्धा काही नियम असतात. युक्त मनुष्याने युक्त मनुष्याला पूर्ण भोजन खाऊ घातलं तरच ते मनुष्यदेह प्राप्त होत असतं. आणि ते सुद्धा नव हेतू सांगितलेले धर्मो अभिमान दाक्षिण्यम स्नेहम कार्य भयायश उपकार अनुकंपाच्या राभस्य नव हेतव, या हेतूंनी जर का घातलं तर मनुष्यदेह मिळणार नाही. त्या नव हेतू विरहित जर का ते भोजन घातलं गेलं पाहिजे. पण हे पण लक्षात घ्या, तुम्ही हेतुपूर्वक जर का भोजन घालत असाल तर मग त्याच्याने मनुष्यदेह प्राप्त होणार नाही. तर आपला विषय थोडासा वेगळीकडे चाललेला आहे, परंतु भजनाशी संबंधित आहे. कारण की जसं भोजन हे पूर्ण भोजन जे आहे ज्याच्यामुळे मनुष्यदेह प्राप्त होतं, तसंच ज्ञानियाला किंवा परमेश्वर अवताराने वगैरे जर का भोजन घेतलं तर प्रतदेहाचं नरक सुद्धा नासत असतं त्याच्यानंतर. पण ते पूर्ण भोजन झालं पाहिजे बरं का, नाही तर चहा बिस्किटवर दशक्रिया होत नसते. कधी कधी असं होतं, अर्थातच त्याचा काही लाभ होणार नाही अशातला भाग नाही. त्याचाही लाभ होणार, काही ना काही होणारच आहे लाभ, परंतु पूर्ण भोजन अपेक्षित आहे. तर या ठिकाणी प्रतदेहा संदर्भात बघितलं तसंच आहे. परमेश्वराचं प्रेम प्राप्त करायचं असेल तर तिथे सांगितलं अहेतुक पूर भजन.
म्हणजे अहेतुक निर्हेतुक कुठलाही हेतू मनात न ठेवता जर का आपण भोजन परमेश्वर अवताराच्या ठिकाणी म्हणजे जे काही पुरीचे पात्र आहेत, परदृश्य अवरदृश्य, त्याच्यानंतर उभयदृश्य अवतार आहेत, तर हे जे अवतार आहेत नसुद्धा परदृश्य अवतार, आच्छादनीचे अवरदृश्य, आच्छादनीचे परदृश्य आणि उभयदृश्य असे 4 अवतार आहेत. त्यांच्या ठिकाणी निर्हेतुकपणे जर का भोजन खाऊ घातलं तर मग काय निष्पन्न होतं, प्रेमाप्रती साधन म्हणजे प्रेमोपाय होऊ शकतो. त्यानंतर ह्याच भजनामुळे अहेतुक भूत भजन ते ज्ञानाप्रती साधन. अहेतुक भूत भजन म्हणजे भूत भजनाची एकूण 21 पात्र सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये 12 परमेश्वर अवतार आहेत, 3 देवतांचे विग्रह ते आहेत, त्याच्यानंतर वेडा पिसा मुका युक्त वगैरे ते जे काही ईश्वर अवतारांमध्ये ते सांगितलेले आहेत, मनुष्य वगैरे वगैरे. तर असे एकूण 21 भूत भजनाचे पात्र सांगितले. त्यांच्या ठिकाणी जर का भोजन खाऊ घातलं तर मग काय होणार आहे की भूत भजन म्हणजे ज्ञानाधिकार त्याच्यातनं निघणार आहे. आणि म्हणून येण्याअर्थी सुद्धा हे भोजन उत्तम आहे. परंतु लक्षात घ्या, नुसतं भोजन घालणे, भोजन बनवणे, भोजन खाऊ घालणे एवढंच ते सीमित नाहीये. या ठिकाणी लक्षात घ्या की काय करावं लागतं की निर्हेतुक ते असावं लागतं. तुमचं जोपर्यंत निर्दोष नाहीये, निर्हेतुक नाहीये, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यानं ती पाहिजे ती निष्पत्ती होणार नाही. आणि म्हणूनच सारंग पंडितांचे 60 उपार वाया गेले, म्हणजे त्यांना ते त्याच्यातनं जे निष्पन्न झालं पाहिजे होतं ते मिळालं नाही. जसं की तुम्ही 500 रुपये दिले आणि तुम्ही 20 रुपये किलोची जर का वस्तू तुम्ही जर का आणली तर मग ते काय झालं, तुमचे 500 रुपये वाया गेले. ते 500 रुपयात 20 रुपये किलोची वस्तू तुम्ही आणलेली आहे, 20 रुपयाला भेटणारी वस्तू तुम्ही 500 रुपयाला आणलेली आहे, तर तुमचे 500 रुपये वाया गेले. म्हणजे त्या 500 रुपयात जेवढं क्वांटिटीमध्ये आलं पाहिजे होतं की जेव्हा क्वालिटीमध्ये आलं पाहिजे होतं ते आलेलं नाहीये. म्हणजे हे असं नुकसान. तसं त्या भजनातनं जे काही प्राप्त झालं पाहिजे ते प्राप्त झालेलं नाही. त्या भजनातनं जे काही म्हणजे परमेश्वरीय काहीतरी मिळालं पाहिजे होतं ते आपल्याला मिळालं नाही. आणि मग आमचे स्वामी म्हणतात आचार्यांना की येथ पूजा करावी, येथ उपहारू करावा. म्हणजे भोजन समर्पित करायचं आहे. होकाजी मग गोसा भटोबासांची गाठी 6 दाम होते. भटोबासांकडे 6 दाम होते. आत्ताच्या हिशोबाने तुम्ही 6 रुपये असं पकडा, म्हणजे 6 रुपये त्यांच्याकडे होते. ती दामाची कणिक तांदूळ घेतले. 3 दामाचं त्यांनी कणिक तांदूळ वगैरे असे साहित्य काही घेतलं. तुपाचे बाईसांचा हाती दिधले आणि तुपाचे जे पैसे होत होते ते बाईसांकडे दिले की हे आपल्याकडे तूप आहे, त्याचं द्रव्य हे घ्या. मग आपण पूजा द्रव्य आणाव्या निवास या गेले आणि पूजन साहित्य आणण्यासाठी स्वतः ते कुठे गेले, नेवाशाला गेले. काहीही साहित्य जर का आणायचं असेल, डोमेग्रामला आमच्या स्वामींचं अवस्थान आहे आणि त्या ठिकाणी नेवाशा हेच जवळचं आहे आणि उत्तम प्रकारचं आहे की त्या ठिकाणी जे काही पाहिजे तसं साहित्य जिथे मिळतं ते म्हणजे नेवासा आहे. आणि म्हणून आचार्य आमचे असं काही पूजन साहित्य आणायचं असेल तर मग पायी पायी नेवाशाला जायचं, पायी पायी तिकडून परत यायचं. असं त्यांचं जो म्हणजे सेवेचं ते समर्पण आहे की पायी जायचं, पायी यायचं. वजन येताना तर डोक्यावर ओझं वगैरे पण असायचं. तर आचार्य आमचे काही नेवाशाला गेलेले आहेत काही पूजन साहित्य आणण्यासाठी. आणि मग गोसाव्या ते भीतरीला ओट्यावरी आसन असे आमच्या स्वामींना राजमठामध्ये भीतरील ओट्यावर आसन होतं. आणि मग प्रार्थबाईसा गोसाव्यांच्या दर्शना आली होती आणि प्रार्थबाईसा म्हणजे प्रल्हादबाईसा या स्वामींच्या भेटीसाठी म्हणून आलेल्या होत्या. आणि मग ती गोसाव्यांजवळी बैसली होती, त्या आमच्या स्वामींच्या समोर बसलेल्या होत्या. गोसाव्यांशी निरूपण कराव्याची प्रवृत्ती आणि आमच्या स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली. प्रवृत्ती म्हणजे एक प्रकारचा हा उचंबळा आहे की त्यावेळेला जेव्हा ती प्रवृत्ती निर्माण होते त्यावेळीच त्याचं ते निरूपण होतं. परमेश्वराला
नेहमीच अशी प्रवृत्ती होत नसते. कधी काळीच ती प्रवृत्ती होते, कधी कधी. तशी ती प्रवृत्ती जर का निर्माण झाली तर परमेश्वर काय करतात, त्या प्रवृत्ती अनुरूप वातावरण घडवून ते निरूपण केल्या जातं. म्हणजे ज्याचं ज्यावेळी जे निरूपण करायचं आहे. जसं संहार प्रकरण निरूपण आपण बघितलेलं, त्याच्यामध्ये स्वामींना प्रवृत्ती झाली संहार निरूपण करण्याची, आणि त्यावेळेस प्रसंग उपस्थित नव्हता. म्हणजे लोक सुद्धा त्या वातावरणात असले पाहिजे बरं का. म्हणजे एरवी सुखी माणूस जो आहे त्याला तुम्ही देवधर्म करायला सांगा, तो ऐकणार नाही. म्हणजे त्याचं ते वातावरण नाही, तो वेगळ्याच वातावरणात आहे. पण तो जर का दुःखी वातावरणात आला थोडंसं, किंवा भीती वातावरणात आला, म्हणजे आपल्याकडे देवधर्म आणि भीती या दोन गोष्टींची जोडणी का झाली बरं? देवधर्म आणि भक्ती अशी जोडणी पाहिजे. परंतु देवधर्म आणि भीती असा प्रकार आपल्याकडे का आलेला आहे की माणूस भक्तीमध्ये जेवढं देवाला आळवत नाही तेवढं भीतीमध्ये आळवतो. म्हणजे एखाद्या माणसाला भीती दाखवा की भीती दाखवली की बरोबर तो काम तशा पद्धतीने करतो. लहान मुलाला भीती दाखवा, बागुल बाबा येईल, हे येईल, ते येईल, मग तो बरोबर जेवतो. तसं तुम्ही जर का साधकाला जर का भीती दाखवली की बघा असं करा नाही तर मग देवाचा कोप होईल, असं होईल, तसं होईल, तुम्ही जर का सांगितल्याप्रमाणे उठी उपार नाही केला ठरवल्याप्रमाणे तर तुमचं वाईट होईल, तुम्हाला अरिष्ट येईल, अशी भीती दाखवल्या जाते. आणि भीतीपोटी आपण धार्मिक याच्यामध्ये 90% गोष्टी आपण फक्त भीतीमुळे करत असतो. फक्त 10% विधी तुम्ही कसे करता, म्हणजे आवडीपूर्वक वगैरे वगैरे. बाकी 80% जे गोष्टी असतात ना, ते आपण भीतीपोटीच ते करत असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून परमेश्वर प्रवृत्ती ही जी आहे, ही परमेश्वर प्रवृत्ती ही लक्षात घेतली पाहिजे आपण, की जेव्हा परमेश्वराला ती प्रवृत्ती निर्माण होते तेव्हा त्यांना त्या गोष्टीचं निरूपण ते करतात. आणि मग तशा तुम्ही वातावरणात जर का असाल, आता जसं भीतीचं वातावरण सांगितलं, मग तसं तुम्हाला जर का संहार सांगायचा आहे आणि संहार सांगत असताना तुमचं त्या दिवशी प्रमोशन झालं असेल, त्या दिवशी पैसे भेटले असतील, त्या दिवशी पैसे भेटणार असतील, त्या दिवशी सोनं केलेलं ते मिळणार असेल, जेवायला चांगलं मिळणार असेल, तर त्या दिवशी तुम्हाला जर का संहार प्रकरण निरूपण केलं तर तुम्हाला काही समजणार नाही, तुम्ही ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये पण नसणार. पण ज्या दिवशी एखादी व्यक्ती सरली असेल आणि त्याला स्मशानात नेलं वगैरे हे ते असं, आणि अशा वेळेला तुम्ही संहार निरूपण करा, तर जे ऐकणारे लोक आहेत ना, ते ऐकणारे लोकांना बरोबर ते लक्षात येईल. कारण ते त्यावेळेस त्या वातावरणात असतात. अरे सगळ्यांना कधी ना कधी जायचंय, सृष्टीमध्ये काहीच नित्य नाही, असं एक प्रकारचं वातावरण त्यांच्या मनामध्ये तयार होते. आणि त्यावेळेला ते निरूपण जर का झालं ते चपखल तिकडे ते बसत असतं. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या स्वामींना प्रवृत्ती झालेली आहे, ज्ञान निरूपण करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, आणि अशा वेळेला त्या ठिकाणी कुणीच नाही. परमेश्वराच्या प्रवृत्तीचं खूप महत्व आहे. आमच्या स्वामींची जी प्रवृत्ती आहे, परमेश्वर अवताराची जी प्रवृत्ती आहे, अव्यक्तमंत परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीला खूप महत्व आहे. म्हणजे आपण ज्या उद्धरण प्रक्रियेमध्ये आहोत परमेश्वराच्या, त्यामागे सुद्धा प्रवृत्तीच आहे. कोणे एके काळी अव्यक्तमंत परमेश्वराला अशी प्रवृत्ती झाली, प्रवृत्ती म्हणजे इच्छा, म्हणजे ती लगेच उद्भवते आणि लगेच भंगते, त्याला प्रवृत्ती असं म्हणत नाही. जी कायमस्वरूपी राहते त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. तर परमेश्वराला प्रवृत्ती झाली की जीवाला काय करायचं आहे, मुक्त करायचं आहे. काय करायचं आहे, मोक्षाला न्यायचं आहे. अजून काय करायचं आहे, आनंद द्यायचा आहे, आणि कायमस्वरूपी आनंद. या संपूर्ण प्रक्रियेला उद्धरण असं म्हणतात. याच्यामध्ये छोटे छोटे टप्पे आलेले आहेत. मूळ जी परमेश्वराची प्रवृत्ती आहे ते म्हणजे जीवाला स्वस्वरूपी पावन करून त्याला आनंद देणे, ही परमेश्वराची मूळ प्रवृत्ती आहे. आणि ती कधीही बदलत नाही, कधीही थांबत नाही, आणि कधीही नष्ट होत नाही. ती एकदाच निर्माण झालेली आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार. आता तिला कधीच नाश नाही. परमेश्वराचे सकळही नित्य सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वर जे आहेत, परमेश्वराला जी ही प्रवृत्ती निर्माण झालेली आहे की जीवाचा उद्धार करावा आणि जीवाला आनंद द्यावा, हे सकळ जीव जे आहेत
ते परमेश्वर स्वरूपी पावन झाल्यानंतर सुद्धा ही प्रवृत्ती बदलणार नाहीये. परमेश्वराचं जेही कार्य तुमच्यापर्यंत पोहोचतं, मग ते निरूपणाचं सूचना असो, निरोप असो, देवपूजेची सूचना निरोप असो, स्थानवंदनाची निरोप सूचना असो, हे सगळं परमेश्वराच्या प्रवृत्तीनेच तुमच्यापर्यंत पोहोचतं. जर का परमेश्वराची प्रवृत्ती नसेल तर तुमच्यापर्यंत या सूचना कधीही पोहोचणार नाहीत. कधी कधी असं असतं की लांबच्या माणसाला एखादी गोष्ट समजते, एखादा विधी कळतो, निरूपण आहे हे कळतं, पण एखाद्या जवळच्या माणसाला ते कळत नाही. जवळ असतो माणूस, त्या शहरामध्ये असतो, त्याला माहित नसतं की इथे निरूपण चालू आहे. लांबच्या लोकांना माहिती आहे. म्हणजे काय झालं, हे तुमच्यापर्यंत जो निरोप पोहोचला नाही, लांबच्या लोकांपर्यंत तो निरोप पोहोचला, कारण की त्यामागे परमेश्वराची प्रवृत्ती आहे. परमेश्वराने प्रत्येक वेळी तुम्हाला असे योग प्राप्त करून दिले, तुम्हाला तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला. स्वप्रवृत्ती जी आहे ती त्याच्या माध्यमातून पोहोचली. तुम्हाला असं वाटतं की यांनी निरोप दिलाय आपल्याला, त्यांनी निरोप दिलेला आहे, तुम्हाला जीव दिसतात, परंतु लक्षात घ्या, तो जो निरोप आहे तो जीवाने तुमच्यापर्यंत पोहोचवलेला नसतो, तो परमेश्वराने तुमच्यापर्यंत पोहोचवलेला असतो. माध्यम जीव आहे. शांताबाईसांना वेरूळला जायचं नाहीये, परंतु त्यांना वेरूळला जा असं सांगणारे सारंग पंडित तुम्हाला आम्हाला दिसतात, परंतु त्या मागे परमेश्वराची प्रवृत्ती हे मात्र लक्षात घेत नाही आपण. त्यामागे म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की सारंग पंडितांमुळे शांताबाईसांना देव भेटले नाही. शांताबाईसांना देव भेटण्यासाठी देवानेच सारंग पंडितांना निमित्त करवलं, आणि त्यांना काही ओकट लागणार असेल तर ते ओकट आता ते घडतच आहे त्यांना. परंतु त्या माध्यमातून सुद्धा परमेश्वर हे बघतात की पुढे मागे ह्याच्या उद्धरण कार्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. म्हणून काय होतं की कधी काळी जेव्हा सारंग पंडितांना ज्ञान दिले जाईल, म्हणजे त्यांच्या आतमधला जो जीव आहे, तेव्हा त्याची ही कणव जी आहे ती उपयोगी येणार, की हे अमक्या काळी अमक्या ईश्वर साधकाला वेरूळला पाठवण्यासाठी निमित्त झालेले होते, आणि त्याच्यामुळे शांताबाईचा म्हणजे त्याच्यामुळे सारंग पंडितातला जो जीव आहे त्याला ही निष्पत्ती योग्यता झालेली आहे, आणि त्याचा उपयोग त्यांना पुढे कधीतरी होणार. जसं आपण मागे काहीतरी दैवराटी ईश्वर पैकीचं काहीतरी चांगलं कार्य केल्यामुळे आता काही गोष्टीचा उपयोग आपल्याला होतो आहे, तसंच परमेश्वराची प्रवृत्ती असते, आणि त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, त्या प्रवृत्तीला विखो झालं पाहिजे. सांडवा प्रसंगी परमेश्वराच्या प्रवृत्तीला कोणी विखो झालं नाही. विखो होणं म्हणजे पात्र होणं, योग्य झालं नाही, भटोबात झाले. म्हणजे स्वामींनी काय केलेलं आहे, आपली प्रवृत्ती बोलून दाखवलेली आहे, इच्छा बोलून दाखवलेली आहे. त्यावेळेला ते जीव त्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या प्रवृत्तीला पात्र ठरतात की नाही ठरतात, यावर तुम्हाला कुठले योग घडवायचे, कसे घडवायचे हे परमेश्वर ठरवत असतात. तुम्ही प्रत्येक वेळेला जर का परमेश्वराच्या प्रवृत्तीला विखो झालात, योग्य झालात, आणि ते प्रवृत्ती स्वामींची जर का तुम्ही पाळली, तर त्याचा फायदा खूप मोठा होतो पुढे. आणि प्रत्येक वेळी जर का परमेश्वराच्या प्रवृत्तीला आपण काय केलं, अवहेरलं, अवहेरणं म्हणजे दुर्लक्षित करणं, त्या प्रवृत्तीला न पाळणे, त्याचा अपमान करणे त्या प्रवृत्तीचा, तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे काही व्यक्तिमत्व म्हणजे चुकीचं व्यक्तिमत्व हे सिद्ध होत राहतं. जसं बँक असते ना, बँकमध्ये तुम्ही जेवढे व्यवहार कराल, पैसे टाकणे काढणे टाकणे काढणे, त्या हिशोबाने तुमचं इमेज त्या ठिकाणी असतं की हा माणूस जो आहे नेहमी बँकेचे व्यवहाराचे पैसे येतात आणि जातात, येतात जातात. एखादी खाता असं आहे की जे बनवून ठेवलेलं आहे, त्याच्यात ना पैसे टाकले जात कधी, ना काढले जात कधी, तर तर असं खातं असेल तर त्याची इमेज पण डाऊन असते. पण नेहमी जे अकाउंट जे ते ॲक्टिव्ह असेल तर त्याचं इमेज सुद्धा चांगली असते. तसं परमेश्वराच्या कृपादृष्टीमध्ये आपलं जे काही समर्पण आहे, आपलं जे काही कर्तृत्व आहे ना, त्याचं हे असलं पाहिजे, महत्त्व असलं पाहिजे. तुम्ही जर का परमेश्वराच्या प्रवृत्तीला महत्त्व देत असाल, परमेश्वराच्या प्रवृत्ती अनुसार तुम्ही एखाद्या ठिकाणी निरूपणाला जात असाल, किंवा तुम्हाला निरूपणाला जायला मिळत नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्ही देवाकडे दुःख करत असाल, तर नुसतं तळमळ केल्याने, दुःख केल्याने, मनापासून बरं का,
तर त्याच्याने सुद्धा परमेश्वर मिळतात. नाही तर काही लोक आम्हाला भेटतात की बाबा आम्हाला तर यायचं प्रवचनाला पण काय करू, आम्हाला ते लक्षातच राहत नाही, किंवा आम्हाला ते पायच दुखतात मग ते आम्हाला लांबच पडतं. म्हणजे हे नुसतं वरवडे बोलून काही उपयोग नाहीये. हे गोष्टी प्रवचकाला सांगू नका, या गोष्टी देवाला सांगा. आणि त्या मनापासून रडून सांगितल्या तर तुमचे पाय सुद्धा नीट होतील ना. तुम्हाला जे काही अडथळे आहेत ना ते सगळे नासल्या जाणार आहेत. पण तुम्ही कधी मनापासून हे करत नाही. लक्षात घ्या की तुम्ही जर का नित्य नियमाने जर का मॉर्निंग वॉक केलं, तेलकट खाणं कमी केलं, गोड खाणं कमी केलं, म्हणजे इत्यादी सगळ्या गोष्टी जर का तुम्ही पाळत असाल तर तुमचं वजन कमी व्हायला काय हरकत आहे बरं. जरी तुमचं वजन कमी होत नसेल म्हणजे काहीतरी चूक घडते आहे, काहीतरी चूक घडते. एखादी गोष्ट आपण जशी ठरवलेली तशी होत नाहीये म्हणजे काहीतरी कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, काहीतरी चुकतंय, काहीतरी हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला. तसं परमेश्वराला आपण विनंती करून सुद्धा आपले योग बनत नाहीत तर याच्यामुळे काय होणार की त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की असं का होतंय. तर कुठेतरी परमेश्वराची प्रवृत्ती आपण पूर्णपणे पाळत नाहीये किंवा आपण मनापासून देवाला विनंती करत नाहीये. जर का मनापासून विनंती केली नक्कीच परमेश्वर तुम्हाला उपाय प्राप्त करून देतील आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील, सहाय्य करतील आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला नक्कीच येईल. या ठिकाणी परमेश्वराची प्रवृत्ती निरूपण करण्याची आहे आणि ह्या सगळ्या प्रवृत्त्या परमेश्वराच्या असतात की ज्याच्यामुळे म्हणजे ईश्वर पैकीचं जेवढं काय तुम्हाला प्राप्त होतं ना, किंवा ईश्वर पैकीचं कुठलं सुद्धा जर का ज्या ठिकाणी निरूपण आहे हे जेव्हा तुम्हाला माहिती पडतं तर त्या प्रत्येक क्रियेमागे जर का ते परमेश्वरीय कार्य आहे तर त्या प्रत्येक क्रियेमागे स्वतः परमेश्वर असतात आणि परमेश्वराची प्रवृत्ती असते. आणि म्हणून त्या प्रवृत्तीला आपण सन्मान देता आला पाहिजे आपल्याला. काही लोकांना विचार का लीळा ऐकता का तुम्ही, वेळच भेटत नाही. आता लॉकडाऊन मध्ये तुम्हाला वेळ भेटत नाही म्हणजे तुम्ही असं नेमकं कुठल्या हुद्द्यावर आहे, देशाचं कुठलं काही पंतप्रधान आहात तुम्ही का मुख्यमंत्री आहात, कोण आहात नेमके. म्हणजे तुम्हाला जर का संधी उपलब्ध आहे तर ते ऐका. तुम्ही मला वेळ नाहीये तर ज्या कामामध्ये तुम्ही ऐका, काम करत असताना काही हरकत नाही, स्वयंपाक बनवताना ऐका, जेवताना ऐका, झोपता झोपता ऐका, ऐका. पण जेवढं ऐकाल तेवढं 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 बदल होत जाईल तुम्हाला. तर ह्या सगळ्या परमेश्वराच्या प्रवृत्त्या आहेत आणि त्याला आपण दुर्लक्षित करू नये. कारण की ही परमेश्वराची प्रवृत्ती एकदा उचंबळा येतो त्याच्यानंतर नाही. आमच्या बाईचा कोण्या एका व्यापाराबाहेर गेलेल्या होत्या, त्या नंतर जेव्हा परतल्या तेव्हा निरूपण अवसान संपलेलं होतं. बाईचा स्वामींना म्हणतात, बाबा आज निरूपण काय झालं वगैरे. तर स्वामी, आता मगाशी निरूपण करण्याची प्रवृत्ती होती, आता नाही. मग स्वामी म्हणतात, बाई वानरेषा ते पुसा, भटोबासांना विचारा. आणि मग भटोबासांना त्यांनी विचारलं, कदाचित अनिच्छेने विचारलं असेल, त्यांना असं वाटत असेल बाईसांना की स्वतः स्वामींनी सांगितलं पाहिजे, भटोबा सांगतील तर काहीतरी वेगळंच सांगतील, स्वतःच्या मनाचं सांगतील असं त्यांना वाटत असावं. आणि म्हणून ते विचारायचे स्वामींना, हो देवा तुम्ही असं सांगितलं. म्हणजे भटोबा सांगत असताना बाईसांना असं वाटायचं खरंच स्वामींनी सांगितलं की हे मनाचं सांगतायत. मग ते विचारायचे स्वामींना, देवा हे तुम्ही असं सांगितलं, हे असं खरंच असं सांगितलं. स्वामी म्हणतात, बाई हा काही आपले बोलेल, हा एथीचेशी बोलेल की म्हणजे हे स्वतःच्या खिशातलं काही बोलणार नाही, सांगणार नाही, ते एथीचेच म्हणजे आम्ही जे सांगितलं तेच तुम्हाला ते निरूपण करणार आहेत. म्हणून त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये तुम्ही कुठली काळजी करू नका, ते जे सांगतायत ते सगळं आम्ही सांगितलेलंच ते सांगणार आहेत. अर्थातच स्वामींनी एकदा निरूपण केलेलं आहे परंतु दुसऱ्यांदा स्वामींनी निरूपण नाही केलं कारण की प्रवृत्ती नाही आहे. आता मालगंठी अवसर प्रसंगी पहिल्यांदा प्रवृत्ती होती, महादाईचा आल्या की देवा मला तर काही ते अवसर बघायला मिळाला नाही. विशिष्ट पद्धतीने स्वामींनी वस्त्र परिधान केलेलं आहे, महादाईसांना बघायला मिळालं नाही. आता प्रवृत्तीवर अवलंबून आहे. प्रवृत्ती नाहीये तर तो अवसर नाही दाखवणार. आता प्रवृत्ती आहे स्वामींची म्हणून स्वामींनी परत काय केलेलं आहे की तशाच पद्धतीने वस्त्र परिधान केलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये असा फरक आहे.
की स्वामींनी दुसऱ्या वेळेस आधीच्याही पेक्षा चांगल्या प्रकारे वस्त्र परिधान केलं आणि आधीपेक्षाही स्वामी अजून चांगले दिसत होते. याचं कारण असं की पहिल्या वेळेला स्वामींना तो अवसर दाखवायचा होता, परंतु बघणाऱ्यांमध्ये ती तळमळ किंवा तो आनंद तो नव्हता. परंतु आणि दुसऱ्या वेळेस स्वामींना तो दाखवायचा नाहीये, परंतु त्या ठिकाणी बघणारे उपस्थित आहेत. आता बघा, कधी कधी परमेश्वराची प्रवृत्ती स्वतःची असते आणि मग पुढचं कार्य होत असतं. कधी कधी असं असं कार्यानुरूप परमेश्वराला प्रवृत्ती होते, असं सुद्धा असतं की परमेश्वर एरवी तुम्हाला सहाय्य करत नाही, त्यांची प्रवृत्ती नाही तुम्हाला सहाय्य करायची, परंतु तुमची जर का तळमळ असेल, तुमची जर का इच्छा असेल, दुःख असेल, आवडी असेल, समर्पण असेल, तर मग परमेश्वराला प्रवृत्ती होते. अपोलोंचं अनुसरण घडावं असं नाहीये, परंतु महादायसांनी विनंती केल्यानंतर परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाली आणि स्वामींनी आश्वासित केलं की होईल, शेवटी अनुसरण घडेल यांना. म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती तयार करणं हे जीवाच्या हातामध्ये आहे. अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नसती. म्हणजे जेवढं तुम्ही अप्राप्ती कराल, दुःख कराल, तेवढं ते कर्माच्या राशी नासत राहतील. आणि इथे सांगितलंय की पोरा जीवास आग्रह नाही, आग्रह जर होय तर परमेश्वर ज्ञानीयासी प्रेम देते. म्हणजे जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला प्रेम साधन होणे नाही, परंतु स्वामी सांगतात जीवाला आग्रह नाहीये म्हणून जर का त्या ज्ञानीया जीवाने जर का आग्रह केला, आग्रह घेतला, तर काय होईल की त्यांना म्हणजे त्या ज्ञानीयाला परमेश्वर प्रेम देऊ शकतात. म्हणजे त्या ज्ञानीयाने प्रेम उपाय जोडला जरी नसेल, प्रेम साधन जरी जोडलेलं नसेल, परंतु त्या ज्ञानीयाने जर का परमेश्वराला अपेक्षित असलेलं आग्रह जर का त्यांनी घेतला की मला प्रेमदान पाहिजे म्हणजे पाहिजेत, म्हणून नुसतं शाब्दिक नाही बरं का, नुसतं शाब्दिक नाही चालत. हे काही शब्दरूपी नाहीये, नुसते पारायणा वाचल्याने तुम्हाला लगेच प्रेमदान झालं असं नसतं. तिथे म्हणतो ना आपण संकष्ट वज्र पंजरू का म्हणू नये असं मी सांगतो की त्याच्यात नुसते शब्द म्हणतो की देवा मला त्याचं साधेला बुडताना वाचवलं, मला पण वाचवा. तुमची बुडण्याची तयारी आहे का? तुम्ही बुडताय का खरंच? बुडण्याची म्हणजे त्यांना स्वामींसाठी ते बुडण्यासाठी पण तयार झाले, तुम्ही आहात का तसं? नुसतं शाब्दिक हे नाही झालं, तिथे कृती पण लागते. नुसतं देवाला असं रोज हात जोडून देवाला प्रेमदान द्या, मला प्रेमदान द्या, आरती प्रेमदान द्या मज गरीबाला, नुसतं लोक म्हणतात, परंतु तुम्ही कधी असं हे केलंय का? इतक्या वेळा आम्ही देवाला प्रेमदान मागितलं, अजूनपर्यंत देवाने प्रेमदान दिलेलं नाहीये असं कधी मनामध्ये येत नाही तुमच्या? म्हणजे का नाही येत? कारण की नुसतं ते प्रेमदान आपण नुसतं शाब्दिके मागतो, एरवी काय आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, भेटलं काय आणि नाही भेटलं काय. जर का तुम्हाला खरोखर तळमळ असते की नाही भेटलं, का नाही भेटलं, म्हणजे कोणीतरी सांगू द्या बरं, तुमचं कुरिअर पाठवलेलं आहे, बघा मग तुमची त्या दिवसापासून जी तळमळ होते, 4 दिवस झाले अजून कुरिअर नाही आला, 8 दिवस झाले, तुम्ही चक्रा मारता. म्हणजे तुम्हाला येणारी जी वस्तू आहे, जी गोष्ट तुम्ही मागवलेली आहे, ती गोष्ट तुमच्यापर्यंत, ती वस्तू, ते पार्सल तुमच्याकडे नाही पोचलं तर तुम्हाला किती तळमळ 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 होते. तसं तुम्ही एवढ्या दिवसाचं म्हणता प्रेमदान द्या मज गरीबाला, पंचावतार तुम्ही आरोगणेला, एवढ्या दिवस तुम्ही म्हणतात ना पंचावतार तुमच्या घरी आरोगणेला आलेत ना, प्रेमदान तुम्ही जे मागतात ते मिळालं तुम्हाला. मग तुमच्या ह्या 2 मागण्या ज्या आहेत, जे पार्सल तुम्ही जे मागवलेलं आहे ते आतापर्यंत तुमच्या घरी का नाही आलेलं आहे? आणि याच्याविषयी तुम्ही कधीतरी काही चौकशी केली कुठे? काही देवाला विनंती केली की देवा एवढ्या दिवसाचं बोलवतो आम्ही, कधीच आले नाही तुम्ही, किंवा एवढ्या दिवसाचं प्रेमदान मागतोय कधीच मिळालं नाही आम्हाला. म्हणजे नुसतं वरवडे आणि शाब्दिक बोलायला काही उपयोग नाहीये. कुणीतरी कवीनी लिहिलंय आणि तुम्ही वाचता, बस, बाकी काही नाही. पारायण म्हणजे तेच आहे, 21 वेळा वाचा, काढला वाचून, काय उपयोग आहे? नुसतं शाब्दिक वाचणं. समर्पण हा प्रकार असणं गरजेचं, कर्तृत्व असलं पाहिजे. म्हणजे बोलाचा कडी आणि बोलाचा भात, बघा ही म्हणच आहे, नुसतं या जेवायला बरं का कडी भात खायला, कडी भात नुसतं बोलायचं नसतं, वास्तविक बनवून त्यांना ते खाऊ घालणं ही पूर्ण क्रिया आहे. नुसतं शाब्दिके पूर्ण क्रिया नाहीये. आणि आपण खूपशा गोष्टी शाब्दिकेच करत असतो, फक्त नुसतं प्रायश्चित करायचं, मी गुरुद्रोही, मार्गद्रोही, परिवारद्रोही, बस शब्दापाठी शब्द म्हणायचे ना. आपल्याला गुरुद्रोही माहिती आहे म्हणजे काय, परिवारद्रोही म्हणजे काय माहित नाही, ईश्वरद्रोही म्हणजे काय कशाला ते माहिती नाही, ते जाणूनही घ्यायचं नाहीये, तेवढ्या पुरतं रडायचं, बस संपला विषय.
परत उद्यापासनं आपण तेच गुरुद्रोही, मार्गद्रोही, परिवारद्रोही वगैरे ते असतो आपण. परत आपली भूमिका तयार चालू होते. कारण की आपण ते प्रायश्चित म्हणताना ते शब्द काय आहेत, त्याचा अर्थ काय होतात, म्हणजे ते आपल्याला खायचं नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता हे औषध घेत आहात तर तुम्हाला कॉफी प्यायची नाहीये. मग तुम्ही काय रिपीट करता का तसं? डॉक्टर म्हणतात कॉफी प्यायची नाही, तुम्ही हो कॉफी प्यायची नाही. गोड खायचं नाही, गोड खायचं नाही. तेलकट खायचं नाही, हो तेलकट खायचं नाही. हे फक्त बोलला आणि दवाखान्याची येऊन परत तुम्ही बाहेर आल्यानंतर, घरी आल्यानंतर परत तुम्ही गोड खाताय, कॉफी पिताय, तिखट खाताय, तेलकट खाताय. म्हणजे तुम्ही जेव्हा डॉक्टर सांगतो तेव्हा तुम्ही लक्षात घेता की नाही की बाबा हे करायचंच नाहीये, हे आपल्याला खायचंच नाहीये, हे लक्षात घेता आणि आवर्जून तुम्ही ते औषधही घेता आणि पथ्यही पाळता. तसं आपण परमेश्वराचं ते औषध घेतो परंतु पथ्य मात्र पाळत नाही. पथ्य नाही पाळलं तर औषध लागू होणार नाही. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. नुसतं शाब्दिके नको, वास्तविक शारीरिके मानसिके सुद्धा आपल्यामध्ये क्रिया असल्या पाहिजेत. नुसत्या वाचिके शब्दांचे बाण सोडून काही उपयोग नाही. मानसिके सुद्धा असलं पाहिजे आणि प्रत्यक्ष क्रियेमध्ये सुद्धा ते उतरलं पाहिजे. तुम्ही दुःखी आहात तर तुम्ही दुःखी असल्यासारखं असलं पण पाहिजे. आणि म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण बघितलं पाहिजे की मनापासून जर का तुम्ही विनंती केली तर त्याचा काय होतं परिणाम असा, परमेश्वराची प्रवृत्ती नसेल तर ती प्रवृत्ती तयार होते. आणि म्हणून प्रवृत्ती तयार सुद्धा करता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे स्वामींना मालगंटीचा अवसर एकदाच दाखवायचा होता परंतु महादाईसाच्या विनंतीवरून तो स्वामींनी परत दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने प्रवृत्ती तुमच्या तळमळीच्या माध्यमातून निर्माण होत असते. ती प्रवृत्ती आता स्वामींना झालेली आहे आणि स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली आहे. गोसावी प्रल्हाद बाईसांना म्हणतात, तिथे ऐकायला कोणीच नाहीये. बाईसा आपल्या कामामध्ये आहेत, भटोबास नेवाशाला गेलेले आहेत. आणि मग आता सांगायचं कोणाला, तर जे समोर आहेत त्यांना सांगूया. बाई स्वामी म्हणतात प्रल्हाद बाईसांना, बाई देव देव कैसा असे जाणा. म्हणजे देव कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? देव कसा आहे स्वामी त्यांना विचारतात. ना जी नेणे ते म्हणतात, ना बाबा मला नाही माहिती, देव नेमके कसे आहेत काय आहेत हे मला माहिती नाही. आपल्याला जर का विचारलं देवानी का कोणी, तुम्हाला देव माहिती आहे का? हो मग आम्ही 25 वर्ष झाले आम्हाला उपदेश घेऊन, आम्ही जायच्या देवाला जातो प्रत्येक यात्रेला, हे उत्तर मिळतं. आता तुम्ही जायच्या देवाला यात्रेला जाता म्हणजे तुमच्याकडे काही सर्टिफिकेट मिळतं का तुम्हाला? तुमची क्वालिटी वाढते का त्याच्यामुळे? वर्षाकाठी एकदा जाता तेही यात्रेला, गर्दीमध्ये, ना धड देव करायला मिळतो, ना धड काही विधी करायला मिळतो, ना स्मरण घडतं. म्हणजे तुम्ही नुसतं सांगितलं आम्ही वर्षाकाठी एकदा, आम्हाला खूप लोक असे सांगतात आम्ही प्रत्येक वर्षी जातो, ते असं सांगतात की रोज जातातच काय. मग तुम्ही जायच्या देवाला रोज प्रत्येक वर्षी जाता म्हणजे खूप काही कमवलं नाही तुम्ही. उलट तुम्ही इतर वेळी कुठेच जात नाही किंवा इतर वेळी तुम्ही जायच्या देवाला जात नाही, हे तुम्ही तुमचं नुकसान करवून घेताय. म्हणजे त्याच्यातनं तो असं काही हे होणार नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपण हा विधी करतो म्हणजे आपण खूप काही त्याच्यातनं कमवलेलं आहे, तर तसं नाहीये. तुम्ही तुमच्या विधीतली क्वालिटी सुद्धा लक्षात घेऊन चाललं पाहिजे. आपल्याला जर का विचारलं असतं का तुम्हाला देव माहिती आहे का, तुम्ही देवाला जाणता का, तर आपण लगेच म्हटलं असतं हो हो आम्ही जाणतो देवाला. परंतु प्रल्हाद बाईसा होत्या, त्यांनी असं म्हटलं नाही की मी देवाला जाणते. तिने जे आहे ते खरं सांगितलं. ती म्हणते की बा देव कैसा असे जाणा, ना जी नेणे. ती म्हणते नाही मला नाही माहिती. स्वामी म्हणतात वानरा अजूनही का नाहीये. अरे त्यांना काय सांगायचं आता, आणि ज्यांना सांगायचं ते वानरेश कुठे गेले? नेवाशाला गेलेले आहेत. ते आल्याशिवाय त्यांना ज्ञान म्हणजे हे सांगणं जे आहे ते त्यांनाच आहे, हे समजणं आहे ते नागदेवाचार्यांनाच आहे. आणि प्रवृत्ती तीच आहे की भटोबासा निरूपण करायची. स्वामी म्हणतात तुम्ही देव जाणत नाहीत आणि लगेच परत म्हणतात स्वतःच वानरा अजूनही का नाहीये. अरे भटोबास अजून का येत नाहीयेत, कुठे गेले, हे कुठे अडकले. म्हणून गोसावी उंच मठावरी विजय केले. उंच मठामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यांच्या माध्यमातून उंच मठाच्या छतावर जाता येत होतं. स्वामी त्या पायऱ्यांनी उंच मठाच्या छतावर गेले आणि नेवाशाच्या दिशेने आमचे स्वामी अवलोकन करतात.
गोसावी पूर्वामुख उभे राहुनी मग नावेक भटोवासांची वाट पाहिली. मागुते गोसावी मडा भीतरी बीजे केले. आमचे स्वामी पूर्व दिशेला म्हणजे उंच मठावर चढून स्वामी शिन्नस्त्रीकडे बघतात. तिकडेच त्याच भागामध्ये नेवासा आहे. पुढे पुढे चालत गेले की नेवासा लागणार. स्वामी त्या दिशेला पाहतात. पाहतात म्हणजे का पाहतात की तिकडून वानरे शेताना दिसतात का, म्हणून स्वामी त्यांची वाट पाहतात आणि कृपादृष्टीने अवलोकन करतात. पण भटोवास काही दिसत नाहीत. मागुते स्वामी आतमध्ये खाली उतरतात. मडा भीतरी आतमध्ये मठामध्ये बसतात आणि मग प्रार्थबाईची गोसावी आते म्हटल्या. तर प्रल्हादबाईसांना स्वामींनी एकदा म्हटलं आणि स्वामी गप्प झाले. परंतु प्रल्हादबाईसांना आता आवड निर्माण झालेली की स्वामींनी मला विचारलं होतं की देव जाणता का, मी नाही म्हटलं. यावर स्वामी पुढे काहीच बोलले नाहीत. स्वामी निघून गेले. आता परत जेव्हा स्वामी आले तेव्हा प्रल्हादबाईसांनी स्वामींना विनंती केली, जी देव कैसा ते गोसावी निरूपावे, म्हणजे आपण निरूपण करा. म्हणजे आता स्वामींची प्रवृत्ती नाहीये प्रल्हादबाईसाने निरूपण करायची, फक्त निरूपण करण्याची प्रवृत्ती. पण प्रल्हादबाईसांना निरूपण करण्याची प्रवृत्ती नाहीये. भटोवासांना निरूपण करण्याची प्रवृत्ती स्वामींची आहे. परंतु या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, लीळेतला हा एक मोड आहे, एक वळण आहे या लीळेतलं, की प्रल्हादबाईसांनी आता विनंती केली देवाला की तुम्ही मला देवा, तुम्ही देव कसा आहे ते मला निरूपण करा. स्वामी म्हणतात, बाई देव कैसा निरूपावा. स्वामी म्हणतात, असं देव कसं काय निरूपण करायचा. देव असं निरूपण करून सांगता येत नाही. शब्दाच्या माध्यमातून देव कळत नाही. प्रचिती असली पाहिजे, प्रचिती आली पाहिजे. शब्द ऐकून, शब्दांचं आचरण करून जी प्रचिती येणार, जे साह्य येणार, त्याच्यातनं तुम्हाला देव कसा आहे ते कळणार. जोपर्यंत प्रचिती नाही तोपर्यंत देव कळणे नाही. अर्थातच शब्दाने देव सांगता येणार नाही आणि असं निरूपण नाही करता येत. देव अनुभवावा लागतो. अनुभवी जे ते निके. मागुते सर्वज्ञ म्हटले, वानरेश अजूनही का नाहीये ती. स्वामी परत म्हणतात, भटोबाच अजून का येत नाही, इतका उशीर का लागतो यांना. ऐसे म्हणून मठावरी बीजे केले. मठावरी उभे ठाकून वाट पाहिली. परत मठावर गेले, छतावर गेले. परत पूर्व दिशेला तोंड करून स्वामी पाहतात. परत मठामध्ये आले. परत आसनस्थ झाले. मागुते प्रार्थबाईसा म्हणजे प्रल्हादबाईसा स्वामींना म्हणतात, जी देव कैसा ऐसे निरूपावे. देव कसा आहे ते मला निरूपण करा आपण. स्वामी म्हणतात, बाई देव कैसा निरूपावा. नाही निरूपण करता येत. पुन्हा ती बाई जी आहे प्रल्हादबाईसा स्वामींना परत विनंती करते. स्वामी परत म्हणतात, असं देव निरूपण नाही करतायत बाई. ना जी निरूपावा. ते म्हणे, नाही नाही, मला निरूपण कराच तुम्ही. ती सुद्धा हट्टाला पेटलेली. ह्याला म्हणतात पोरा जीवास आग्रह नाही. पण आग्रह जर होय तर परमेश्वर ज्ञानियासी प्रेम देती, तसं अज्ञानियासी ज्ञान देती. हा वचन थोडंसं मी अशा पद्धतीने ठेवलं तुमच्या समोर. तुमच्याकडे आग्रह नाही, आग्रह जर होय तर परमेश्वर अज्ञानियाला सुद्धा ज्ञान देतात. प्रल्हादबाईचा अज्ञानी आहे, परंतु त्या बाईला आवड आहे, तळमळ आहे आणि देवाकडे तिने आग्रह घेतला की मला आपण देव कसा आहे ते निरूपण कराच. मग स्वामी म्हणतात, देव पाषाणाचा नव्हे. लक्षात घ्या बरं का, ही लीळा एवढी महत्वाची लीळा आहे की तुम्ही आजपर्यंत पाषाणांना, स्थानांना, प्रसादाला देव देव म्हणता. इतकं चुकीचं बोलणं आहे ना हे. आणि हे अन्यथा ज्ञान तर आहेच, अज्ञान सारखं आहेच, परंतु दोष लावून घेण्यासारखं आहे बरं का. पाषाण जे आहे त्याला तुम्ही जेव्हा देव म्हणता तेव्हा इतकं चुकीचं आहे. मी मागेही सांगितलं की स्थानांना उभार दाखवू नका, विशेषांना उभार दाखवू नका. तुम्हाला असं आमचे घरचे देव उपाशी आहेत, म्हणजे तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात सकाळी 10 वाजता गेलेले आहे त्यांच्याकडे जेवायला, आणि त्यांच्याकडे जे उपार जेव्हा चालू होतो तेव्हा अरे आपले घरचे देव उपाशीच राहिले. तुमचे घरचे देव म्हणजे कोण हो? विशेषच ना. विशेषांना तुम्ही देव म्हणता. इथे ही लीळा तुम्हाला हेच सांगते आहे. लक्षात घ्या, मानवापंथी लोकांनी ही गोष्ट लक्षात घ्या. विशेष कधीही जेवत नाहीत. विशेष म्हणजे देव नाही, विशेष म्हणजे परमेश्वर नाही. विशेषांना उपार दाखवू नका. लक्षात घ्या, हे देव आमचे घरचे देव उपाशी. तुमचे घरचे देव म्हणजे तुम्ही पर्सनल देव ठेवलेले आहेत का कोणी? सगळ्या जीवांचा, अनंत सृष्टीचा एकच परमेश्वर आहे. तुमचा पर्सनल देव आहे का कोणी? की ह्यांचा देव वेगळा, त्यांचा देव वेगळा. उपदेशाने देव वाटून घेतलेत का? प्रत्येकाचा देव वेगळा वेगळा आहे का? म्हणजे
ही गोष्ट म्हणजे किती साधी सोपी गोष्ट आहे, परंतु अज्ञान पण असल्यामुळे आमच्या लोकांच्या ही गोष्ट कधी विचारच केला नाहीये की आपण करतोय काय, आपण बोलतोय काय. अन्यथा बोलू नये कधी, चुकीच्या पद्धतीचं कधीही बोलू नये, जेणेकरून पुढे तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. आता तुम्ही ही लीळा ऐकल्यानंतर तरी तुमच्यात बदल झाला पाहिजे की उपहार कुणाला दाखवायचा. लक्षात घ्या मी काय सांगतो, उपहार दाखवायचा नाही म्हणजे कुणाला दाखवायचा नाही, विशेषांना नाही दाखवायचा. विशेषांचं पोट भरत नाही, विशेष उपहार खातही नाही, काही नसतं. तुम्हाला उपहार कुणाला दाखवायचा आहे, उपहार दाखवायचा आहे, पण कुणाला दाखवायचा आहे, परमेश्वराला दाखवायचा. मग तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही उपहार दाखवू शकता. उपहार दाखवत असताना विशेषच समोर पाहिजेत, आणि विशेष समोर पाहिजेतच असं काहीही बंधन नाही. लीळा चरित्रामध्ये कुठेही असं आलं नाहीये की विशेषासमोरच उपहार दाखवायचा, विशेषांनाच उपहार दाखवायचा. कितीतरी लोक आम्ही देवपूजेला उपहार दाखवतो, किती चुकीचं वाक्य बोलतोय आपण. कुणाला उपहार दाखवता तुम्ही? पाषाणाला उपहार दाखवता. तुम्ही कोणाचे भक्त आहात? परमेश्वराचे. तुम्ही उपहार कोणाला दाखवला पाहिजे? परमेश्वराला दाखवला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. आजही आमचे जे कोणी साधक आहेत, भिक्षा मागणारे, ते काय करतात? उत्तरेकडे झोळी हे करतात, स्मरण करताना उत्तरेकडे तोंड. म्हणजे काय आहे? परमेश्वराला दाखवण्याचा तो भाग आहे, परमेश्वराला समर्पित होण्याचा तो भाग आहे. म्हणून ज्या दिशेला परमेश्वर गेलेत असं आम्हाला माहिती आहे, त्या दिशेकडे तोंड करून आम्ही हे विधी करत असतो. तर मग आता विशेषांचं काय आलं बरं? विशेषांना खाऊ घालू नका, विशेष खात नाहीत. कारण की जर का तुम्हाला ब्रह्मविद्येचा थोडा जरी तुम्ही अभ्यास केला ना, तरी तुम्हाला या गोष्टी आपोआप कळतील. इथे सांगितलेलं आहे की विशेषांबद्दल सांगितलं, परमेश्वर भज्य संबंध वंद्य आहे फक्त. परमेश्वर भजनीय पूजनीय आहेत, परंतु विशेष फक्त वंदनीय आहेत. परमेश्वराच्या संबंधा गेले तेथुले ओटे गोटे आदी करून तुम्हाला नमस्करणीय किंगा, भजनीय किंगा नाही सांगितलं, फक्त नमस्करणीय किंगा असं सांगितलेलं आहे. मग आपला संबंध देती म्हणून संबंधू वंद्य, संबंधू भज्य असं नाही, म्हणजे त्यांना भोजन खाऊ घाला असं नाही. बघा 3 वचनं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत, आणि हे स्वामींच्या श्रीमुखातलं हे प्रमाण आहे. तिथे कुठेही स्वामींनी विशेषांना भोजन भजन खाऊ घालावं असं सांगितलं नाही. प्रसाद सेवेच्या याच्यामध्ये पण पुष्प 1 वाहिजे इंद्रवटांना सांगितलं, तिथे त्यांना भोजन खाऊ घालीजे असं कुठे सांगितलं? पुष्प वाहा त्याच्यावर फक्त बस. बाकी त्याला उपहार दाखवा वगैरे असं कुठे सांगितलंय काय? 4थं प्रमाण तुम्हाला तर लीळेचं मी दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला स्मृतीस्थळामध्ये कुठेच असं आलेलं नाहीये की विशेषांना उपहार दाखवला. मग भटोबासी विशेषाशी उपहार दाखवला, छिन्नस्थळीशी उपहार दाखवला, उटी उपारू केला, असं कुठेही आलेलं नाहीये. आता तुम्ही जे करता त्याचं प्रमाण आता तुम्ही मला द्या, लीळाचरित्रातलं किंवा सूत्रपाठातलं. बाकीच्यांचंच प्रमाण नाही मला पाहिजे की बाबा ह्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं. लीळाचरित्र सूत्रपाठात कुठे ते प्रमाण आहे ते मला ते दाखवा की विशेषांना उपहार दाखवल्याचा. विषय संवेदनशील आहे, पण मला मांडावा लागणार, कारण की लीळेत जसं आहे स्वामींनी जसं सांगितलं तसं मला मांडावंच लागणार. प्रत्येक वेळी लोकांच्या भावनेचा किंवा भावनिकतेचा विचार करून मला अन्यथा नाही बोलता येणार. आणि म्हणून जे आहे ते आहे. स्वामी म्हणतात स्वतः, देव पाषाणाचा नव्हे असं मी म्हणत नाही बरं का. तुम्ही म्हणाल की हे बाबा म्हटले की विशेष म्हणजे देव नाही, विशेष म्हणजे हे बाबा नाही म्हणाले, हे बाईसांचे बाबा म्हणालेले आहेत की देव पाषाणाचा नव्हे. तुम्हाला आता मराठी थोडी जरी कळत असेल तरी तुम्हाला या वाक्याचा अर्थ जरी नाही सांगितला मी तरी तुम्हाला कळेल की देव पाषाणाचा नव्हे, देव पाषाणाचा नसतो बरं का, कधीच नसतो. अरे पाषाण तर मायेने निर्माण केले. पाषाण म्हणजे प्रपंच आहे. काय सांगायचं लोकांना आता? हे सृष्टी रचनेकाळी जो प्रपंच तयार झाला ना, हा जड प्रपंच, याच्यात जीव नाही आहे, तो मायेने निर्माण केलेला आहे. तो मायेने निर्माण केला आणि हा प्रपंच आहे, पंचभौतिक त्रिगुणात्मक हा प्रपंच आहे पाषाण म्हणजे. त्या पाषाणाला आमच्या स्वामींनी स्पर्श केला, त्याच्यात पावित्र्य आलं, त्याच्यामध्ये कृपाशक्ती वगैरे आलेली आहे, आणि ते आम्हाला वंदन करायचं आहे बरं का. प्रसाद वंदन करायचा, विशेष पण वंदन करायचा, परंतु लक्षात घ्या की त्याला देव मानू नका, कारण की ते पाषाण आहे, तो प्रपंच आहे. प्रपंचाला तुम्ही देव कसं मानू शकता?
महानुभाव पंथाचं तत्व सांगते, जीव वेगळा, देवता वेगळा, प्रपंच वेगळा, परमेश्वर वेगळा. आणि आम्ही प्रपंचालाच परमेश्वर म्हणतो. किती मोठी चूक करून बसलो. महानुभाव पंथाचं तत्व असं आहे की ते जीवाला परमेश्वर म्हणत नाहीत. किती मोठे अधिकरण असो ना, परंतु त्यांना परमेश्वर नाही म्हणता येत. ते जीवच आहेत. देवतेला आपण परमेश्वर म्हणत नाही, पण प्रपंचाला महानुभाव पंथ देव म्हणतो. हे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. हे प्रतिपादन आतापर्यंत कोणी बोललं नाही असं, की महानुभाव पंथ ही सत्यता आहे, वास्तविकता आहे, परंतु आजपर्यंत आपल्या लक्षात येत नाही ही गोष्ट. आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की महानुभाव पंथ प्रपंचाला परमेश्वर म्हणतो, प्रपंचाला महानुभाव पंथ खाऊ पिऊ घालतोय, पाषाणाला महानुभाव पंथ खाऊ पिऊ घालतोय. हे हे जे काही कार्य आहे लक्षात घ्या. जीव देवता आणि प्रपंचाला परमेश्वर म्हणू नये. हे विकल्प विपरीत झाल्यासारखी गोष्ट आहे ही. परमेश्वर एक स्वतंत्र पदार्थ आहे, परमेश्वर वेगळे आहेत. परमेश्वरालाच परमेश्वर म्हणावं, लक्षात घ्या. आणि म्हणून हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा कधी ना कधी समोर येऊन लोक पाषाणाला, त्याच्या वस्त्राला वगैरे धातूलाच परमेश्वर मानून बसणार आहेत, हे देवाला माहिती होतं. आणि म्हणून देवानी हे सांगितलंय, बाई देव पाषाणाचा नव्हे, दगडाचा देव नसतो, काष्टाचा नव्हे, लाकडाचा सुद्धा देव नसतो, मातीचा नव्हे, मातीचा देव नाही, चित्रीचा नव्हे, चित्र काढलेलं आहे त्याला तुम्ही देव म्हणू शकत नाही. फोटो आपल्या घरामध्ये लागलेले आहेत ना, प्रत्येकाच्या घरामध्ये पंचावताराचे फोटो. विचारा हे कोण आहेत? हे चक्रधर स्वामी आहेत. चक्रधर स्वामी आहेत का मला सांगा बरं. कोणीतरी काल्पनिक याच्याने तो फोटो काढलेला आहे आणि त्याला आम्ही चक्रधर स्वामी म्हणतो, दत्तात्रय प्रभू म्हणतो. म्हणजे हे पण किती मोठा दोष लावून घेताय तुम्ही. जर का एखाद्या म्हाताऱ्याचं चित्र काढलं बरं का, म्हाताऱ्या माणसाचं चित्र काढून तुमच्या घरात लावून सांगितले तुमचे पंजोबा आहेत, मान्य कराल तुम्ही? लोकांना सांगाल का आमचे पंजोबा आहेत म्हणून? तुमच्या पंजोबाचं वर्णन करून त्या हिशोबाने जर का त्यांचं चित्र काढलं, म्हणजे ते काय तुमचे पंजोबा झाले का? ते काल्पनिक चित्र झालं आणि ते जे तुम्ही बोलताय ते खोटं बोलणं झालं. तसं दत्तात्रय प्रभूंचं वर्णन केलं आणि त्या हिशोबाने एखादं चित्र काढलं आणि लगेच त्याला तुम्ही दत्तात्रय प्रभू म्हणायला लागले, तर हे कितीतरी अन्यथा ज्ञान. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला हे लक्षात येत नाही किंवा तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. परंतु लक्षात घ्या, याच्यातनं खूप मोठे छोटे छोटे दोष होतात आणि हे छोटे छोटे दोषच पुढे मोठ्या दोषांना काय करतात, मळीनत्वाला काय करत असतात, जन्म देत असतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आपण. देव पटीचा नव्हे, म्हणजे देव कशाचा नाहीये, कपड्याचा सुद्धा देव नाहीये. आपण जर का प्रसाद आहेत, आपण वस्त्र प्रसादाला जर का परमेश्वर म्हणत असू, तर देवानी तेही सांगून ठेवलं की पटीचा नव्हे, म्हणजे कपड्याचा सुद्धा देव नाहीये बरं का. कपड्याला तुम्ही देव मानू शकत नाही. तुम्ही धातू प्रसादाला जर का देव म्हणत असाल, तर स्वामींनी सांगितलं देव धातूचा नव्हे, म्हणजे धातूचा सुद्धा नाहीये देव. का बरं? म्हणजे ह्या वस्तूंचा देव का नाहीये? तर स्वामी पुढे सांगतात की जर का पाषाणाचा देव असेल तर काय होईल ना, पाषाणाचा फुटेल. देव फुटणार आहे का? देव अखंड आहे, अछेद्य अभेद्य असा देव आहे, तो फुटू शकत नाही. पण पाषाण तर फुटतोय, म्हणजे पाषाण देव नाही. मग तुम्ही म्हणाल की नाही लाकूड म्हणजे देव आहे, तर लाकडाचा मोडेल, लाकूड मोडतं की नाही? तसं तुम्ही लाकडाला देव म्हणत असाल तर तो मोडल्या जाईल, म्हणजे लाकूडाचा सुद्धा देव नाही. मातीचा तो विरेल, म्हणजे मातीचा देव म्हणाला तर मातीच्या देवावर जर का पाणी टाकलं तर ते विरळून जाईल आणि देव असा विरघळून जाऊ शकत नाही, म्हणून देव मातीचा सुद्धा नाही. चित्रीचा तो पुसेल, चित्र काढा असेल देवाचं तर ते चित्र काय केलं जातं, ते पुसल्या जाऊ शकतं. आणि पटीचा तो फाटेल, कपड्याचा देव जर का तुम्ही म्हटले, कपड्याला देव म्हटलं तर तो कपडा काय होतो, फाटल्या जातो, म्हणजे ते सुद्धा देव नाही. धातूचा तो झिजैल, आणि जर का धातूचा जर का तुम्ही देव म्हटला, धातू हा झिजतो, तर परमेश्वर झिजत नाही, तर म्हणजे धातूचा सुद्धा देव नाही. मग देव नेमका आहे कसा? म्हणजे देवाने सांगितलं या अमक्या अमक्या वस्तू देव नाहीत असं सांगत असताना या अमक्या अमक्या वस्तू देव का नाहीत हे सुद्धा सांगितलं. पाषाणाचा देव फुटेल, लाकडाचा मोडेल, पटाचा असेल तर तो फाटेल, मातीचा असेल तो विरघळून जाईल, धातूचा असेल तो झिजून जाईल, म्हणून हे देव नाहीये. देवाची लक्षणच नाहीये.
देव म्हणजे कसा आहे ते बघूया आता. देव तो अछेद्य अभेद्य अच्युत आलेख. देव कसा आहे? अछेद्य म्हणजे जो छेदल्या जात नाही, अभेद्य म्हणजे भेदल्या जात नाही, म्हणजे त्या देवाचे दोन तुकडे होऊ शकत नाहीत कधीच. देव म्हटल्यानंतर त्याचे दोन तुकडे होत नाहीत कधीच. किंवा अभेद्य म्हणजे तो भेदल्या जाऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यात कुठली टोकदार वस्तू तुम्ही घुसवली वगैरे अशी, तर तसं होत करता येत नाही. अच्युत म्हणजे कधीही पतन न होणारा. देव अभेद्य म्हणजे भेदल्या जाऊ शकत नाही, त्याचा तुकडा पडू शकत नाही. अभेद्य म्हणजे त्याला भेदल्या जाऊ शकत नाही. अच्युत म्हणजे ज्या परमेश्वराचं कधी पतन होत नाही. आलेख म्हणजे परमेश्वर लिहिल्या जाऊ शकत नाही. सर्वज्ञ म्हटले बाई, आणि इथून स्वामींनी पुढे निर्वचन प्रकरण जे आहे त्या निर्वचन प्रकरणाचं निरूपण स्वामींनी केलेलं आहे. आपण तो भाग, ते वचनं जी आहेत ती वगळून आपण पुढे घेणार आहोत. तेव्हा बाईसे उंच मठान तो व्यापार करीते होते, आमचे स्वामी निरूपण करत होते. आणि बाईचा उंच मठामध्ये व्यापार करत होते. आमचे स्वामी राजमठामध्ये विराजित आहेत. आणि बाईसा त्या ठिकाणी आल्या आणि बाईसा बघतात की इथे तर कोणीच नाहीये, म्हणजे प्रल्हाद बाईसा ही न गणतीमध्ये आहे. त्यांना स्वामींनी इतका गहन विषय निरूपण करावा अशा त्या प्रल्हाद बाईसा नाही आहेत. म्हणून बाईसा स्वामींना म्हणतात, हा बाबा येथ मी नसे ना नागदेव नसे तरी एकवणा प्रति निरूपण की जाता आहे. म्हणजे इथे तर मी सुद्धा नाहीये, नागदेवाचार्य सुद्धा नाहीयेत, मग आपण निरूपण कुणाला करतायत? तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, बाई येथ प्रवृत्ती झाली तरी स्तंभा एका ते निमित्त करून निरूपी जाईल. येथ प्रवृत्ती झाली तर, आता हे राजमठाची लीळा आहे बरं का. तुम्ही जेव्हा केव्हा राजमठामध्ये जाल तेव्हा ही लीळा तुम्ही आठवू शकता. आठवायला तिथे राजमठात इथून पुढे जेव्हा केव्हा जाल, तुम्ही स्थानवंदन कराल, तुम्ही हार वाहाल, फुलं वाहाल, विडा वाहाल, त्यावेळेस अजिबात कुणीही जय करायचा नाही, मोठ्याने जय करायचा नाही. शांतपणे ते काही श्लोक म्हणायचा तो म्हणा आणि शांतपणे विडा ठेवा. आणि तिथे जास्तीत जास्त विडे ठेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या ठिकाणी लीळा आठवून, अशा ह्या ज्या काही लीळा आपण घेतोय डोमेग्रामीच्या, त्या लीळा आठवून तिथे स्मरण जर का तुम्ही केलं तर डोमेग्राम वंदन केल्याचा फायदा होईल. अन्यथा नुसते विडे ठेवून काही उपयोग नाही. तर त्या ठिकाणी स्वामी राजमठामध्ये बसलेले स्वामी म्हणतात बाईसांना, बाई येथ प्रवृत्ती झाली तर स्तंभा एका ते निमित्ते करून निरूपी जाईल, आणि म्हणून गोसावी श्री करे स्तंभूत रहाटीला. स्वामी राजमठाच्या ओट्यावर बसलेले आहेत बरं का आतमध्ये. आता तुम्ही जेव्हा राजमठामध्ये जाता तेव्हा तो मुख्य ओटा जो आहे तो वंदन करत असताना तुमच्या लक्षात येतं की तुम्ही वंदन करत असताना डाव्या बाजूला दोन छोटे ओटे आहेत. एक ओटा जो आहे छोटा तो आहे आरोगण स्थान, म्हणजे भोजन स्थान आहे. आणि त्याच्या पुढे खांब होता, म्हणजे लाकडी खांब होता त्या काळामध्ये, तो आता नाहीये. परंतु ते स्तंभ रहाटीले स्थान असं म्हणून त्याचं नाव आहे. एक भोजन स्थान आणि स्तंभ रहाटणे असं एक स्थान आहे. तर स्वामी जिथे बसलेले आहेत तिथे त्या स्तंभाला स्वामी काय करतात, त्या स्तंभाला निमित्त करून, म्हणजे त्या स्तंभाकडे स्वामी बघून म्हणतात, आम्हाला जर का प्रवृत्ती झाली तर आम्ही स्तंभ एखादे निमित्त करून बोलू. म्हणजे इथे कुणी जरी नसलं तरी स्तंभ जरी असेल, तो खांब जरी असेल, तर त्या खांबाला समोर ठेवून आम्ही बोलणार आहोत. स्वामींनी असं म्हणून स्तंभ एखादी निमित्त करून आम्ही बोलू असं स्वामी बाईसांना सांगतात, बोलतात. आणि समोर जो स्तंभ आहे तो त्राहाटीला, म्हणजे त्याला थापटला स्वामींनी, त्याला स्पर्श केला, त्याच्यावर असं हात मारला स्वामींनी, स्पर्श केला त्या खांबाला. आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर सध्या माझी परिस्थिती तशीच आहे. इथे माझ्या समोर कोणी नसतं निरूपण करताना. एरवी सवय आहे की लोक समोर असतात, लोकांचे चेहरे बघून, त्यांचा उत्साह बघून निरूपण करण्याला थोडा अजून उत्साह येत असतो. परंतु जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा मला मोठा प्रश्न होता की आपल्या समोर कुणी नसणार आहे आणि अशा पद्धतीत आता निरूपण करायचं आहे तर कसं होणार. परंतु म्हणजे आपल्याला लक्षातच आलं असेल की तरी सुद्धा निरूपण चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद याला मिळतो आहे. स्वामींना कदाचित हेच सांगायचं आहे, येथ प्रवृत्ती झाली तर स्तंभ एखादी निमित्त करून बोली जेल. म्हणजे काय,
ते वास्तविक त्या खांबाला देव सांगणार नाहीयेत बरं का. स्वामींनी जरी तो खांब सांगितला म्हणजे अशा खांबांना, जो खांब दाखवला म्हणजे त्या लाकडाला देव निरूपण नाही करणार आहेत. पण स्वामी सांगतात आणि जे काही क्रिया करतायत त्याची सांगड घाला तुम्ही. स्वामी सांगतात की स्तंभ एका ते निमित्त करून बोलू आम्ही, आणि तो खांब म्हणजे कसा, असा खांब. हा जो खांब आहे तो बिलकुल हलत नाही, हा ढळत नाही, हा झोपत नाही, हा कधीही गैर उपस्थित नसतो, हा नेहमी उपस्थित असतो. आम्ही जेव्हा राजमठामध्ये असतो तेव्हा हा इथेच उपस्थित असतो. म्हणजे या खांबाचे काही तुम्ही गुण बघा. आता हा खांब कसा आहे, हा कशाच्याही आहारी न जाणार आहे, कशामध्ये इन्व्हॉल्व न होणार आहे. हा फक्त त्याला जी सेवा दिलेली आहे त्या सेवेमध्येच तो समर्पित आहे, शांताबाईजांसारखा. दुसरे विधी सांगितले नाही, स्वामींनी सांगितलेल्या विधीमध्ये शेवटपर्यंत आहेत. ह्याला म्हणतात स्तंभ. हे जे स्तंभ आहेत की त्यांना तुम्ही काहीही सांगा परंतु ते परमेश्वर आज्ञे व्यतिरिक्त काहीच करत नाहीत, म्हणजे जे स्तंभ आहेत, खांब आहेत ते, की परमेश्वराने त्यांना स्तंभ म्हणून तयार केलं. जेव्हा परमेश्वराला अशा प्रकारचं काही छट टाकायचं आहे तेव्हा खांबांची, म्हणजे मजबूत खांबांची गरज आहे. स्वामी काय करतात, असे मजबूत खांब तयार करतात. आणि या ठिकाणी जरी शाब्दज्ञानी म्हणजे आता जे भटोबास वगैरे हे लोक जरी उपस्थित नाही आहेत तरी स्तंभ म्हणजे जे कधीही धर्मापासून ढळणार नाहीत. शाब्दज्ञानी जो आहे तो धर्मापासून ढळू शकतो बरं का, धर्म सोडू शकतो, अनुसरण घेतलेला सोडू शकतो, अनुसरण भंग होऊ शकतं, उपदेश सोडू शकतो तो. परंतु जो अप्रोक्ष ज्ञानी जे आहेत, सामान्य ज्ञानी आहेत, पुनःसंबंधीचे जे पुरुष आहेत, विशेष ज्ञानी आहेत, ते कधीही धर्मापासनं वेगळे होऊ शकत नाही, ते कधीही देवाला सोडू शकत नाही. म्हणजे ते कोण झाले, ते स्तंभ झाले. स्तंभ कधीही हालत नाहीत, इतर कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. त्याला जी सेवा दिली तो इमाने इतबारे, ती सेवा तो करतो. उभा ठाकीलासीची पुरे, उभा ठाकण्याची क्रिया जी आहे पक्क एकदम, अजिबात हालत नाही, काही नाही. हे आहे स्तंभ. परमेश्वराचे स्तंभ म्हणजे तो लाकडी स्तंभ परमेश्वराचा नाही आहे. परमेश्वराचे स्तंभ म्हणजे कोण आहेत, जे पुनःसंबंधी गेलेले जे आहेत, अदृश्य ते दिसत नाहीत, अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी, यांना स्वामी निरूपण करतात. कारण की हे सगळे तिथे उपस्थित असतात. तुम्हाला फक्त परमेश्वर अवतार दिसतात परंतु त्या ठिकाणी 81 कोटी 1.25 ओळखण्या पण असतात. आणि सोबतच परमेश्वर अवताराच्या शाब्द, अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञानी सुद्धा असतात. सांडवा लेळा प्रसंगी जेव्हा स्वामी त्या राणायचाला म्हणतात की बाबा तुम्ही ढकला, दोन्ही पाय लावा, दोन्ही हात मागे टेकाने ढकला, त्यावेळेस बरोबर त्यांनी ते ढकललं आणि ते जे काही ती शिळा पाहिजे तिथे निघुती जाऊनी बैसली, बरोबर ती सहजपणे कशी गेली. राणायचा तर वयस्कर व्यक्ती आहेत, स्त्री व्यक्तिमत्व आहे. मग तिथे अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञानी तिथे सेवेसाठी उपस्थित आहेत. ते त्या सेवेमध्ये सहभाग घेतात. आणि बरोबर म्हणजे तुम्ही जेव्हा सेवा करत असता, ईश्वर प्रसन्नतेची सेवा करत असता, ईश्वर विहित जेव्हा तुम्ही सेवा करत असता, तेव्हा लक्षात घ्या की त्यावेळेला तुमच्या मदतीला इतर लोक सुद्धा असतात. तुम्ही अजिबात म्हणू शकत नाही की हे काम मी केलं, ही सेवा मी केली, हे माझ्यामुळे झालं, असं नाहीये. तुमच्या मदतीला कितीतरी लोक असतात, ते तुम्हाला दिसत नाही, ते सुद्धा सेवेमध्ये सहभाग घेऊन त्यांची योग्यता वाढवत असतात. तुम्ही स्वतःच्याच नावाने फक्त हे करता की मी केलं, मी केलं, मी केलं. काही तुम्ही केलं नाही, तुमच्याच्याने काही होऊ शकत नाही. हे देवाने घडवलं आणि इतरांनी मदत केली. असे काही मदतनीस लोक आहेत की जे आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण म्हणतो असे का गुरुकुळासी माझा दंडवत, चहू ज्ञानी आठाई भक्तासी माझा दंडवत का म्हणतो आपण. कारण की त्यांचं सुद्धा योगदान असतं की आपल्याकडनं सेवा घडत असताना ते सुद्धा आपल्याला मदत करत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या की तुम्ही एकटी कुठली सेवा करत नाही. हे ब्रह्मविद्येतले हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आला ना तर तुमचा अहंकार थोडा बहुत जो काय तो पण निघून जाईल सगळा. की तुमच्यामध्ये अहंकार प्रकारच राहणार नाही काही. कारण की तुम्हाला सगळं लक्षात येईल की आपण काहीच करत नाही, हे सगळं देव करतायत, आपण फक्त निमित्त आहोत, बाकी काहीच नाही. आणि मग हे आपल्याला लक्षात घ्यायचं की स्वामींचे स्तंभ कोण आहेत. स्वामींचे स्तंभ ते आहेत. जरी आज स्वामींच्या समोर कोणी दिसत नाही तरी स्वामींच्या समोर अनेक लोक आहेत. तसं माझी स्थिती आहे की माझ्यासमोर आता जरी कोणी नाहीये
तरी पण मी हे बघतो की रेकॉर्डिंग जेव्हा पाठवलं जातं तेव्हा अनेक लोक समोर आहेत. आत्ता मी ते इमॅजिन करतो की असे लोक बसून ऐकतायत त्यांच्या त्यांच्या घरी, डोळ्यासमोर आणून मी हे जेव्हा बोलतोय तेव्हा मी हे बोललं जातं की मी हे बघतो की आत्ता माझ्या हे जे काही वाक्य बोललं त्याच्यावर काय प्रतिक्रिया येईल. देवाचं हे जे काही वाक्य वचन मी सांगितलं आता, यावर देवाबद्दलचा भाव लोकांचा कसा होणार आहे, आता वाढणार आहे की नाही. अनुसरणाबद्दल सांगितलं, देवाची अपेक्षा आहे आपल्याकडनं की अनुसरण घ्यावं, तर ते अपेक्षा आपण पाळतोय की नाही. आता आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ थांबवा. आता देवाने आपल्या अपेक्षा किती दिवस पूर्ण करायच्या, आता आपण देवाची काय अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आणि गंमत अशी की त्याच्यात आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर फायदा आपला आहे, परंतु देवाची अपेक्षा जर का आपण पूर्ण केली ना तर त्याच्यात पण फायदा आपलाच आहे, देवाचा काहीच फायदा नाही आहे. मला सांगा की आपला उद्धार केल्यामुळे देवाला काय फायदा होणार आहे का? लक्षात घ्या, उलट देवाचा आनंद आपण घेणार आहोत. फायदा आपल्याच काही प्रकारे फायदा आपलाच होणार आहे. म्हणून परमेश्वराच्या अपेक्षा पाळण्याचा आता आपण काय केलं पाहिजे, विडा उचलला पाहिजे. बाकी आता विडा ठेवण्याच्या प्रक्रिया भरपूर झालेल्या आहेत. विडा ठेवणे असा प्रकार सुद्धा, म्हणजे हे वाक्य सुद्धा नाही, आत्ता मला लक्षात आलं बरं काय, आत्ताच लक्षात आलं. जसं संकल्प सोडणे असं ठरतच नाही कधी, म्हणजे असं वाक्य नसतं. संकल्प घेणे असं वाक्य असतं. तसं विडा ठेवणे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. विडा घेणे हे वाक्य महत्वाचं आहे. म्हणून विडे आजपर्यंत तुम्ही ठेवत गेले, आता विडा उचला की देवाची अपेक्षा मला पूर्ण करायची, म्हणून विडा तुम्ही उचलला पाहिजे. तर लक्षात घ्या की या ठिकाणी स्वामींनी हा स्तंभ म्हणजे काय तो सांगितला. आपण सुद्धा वैचारिक आणि आचारिक अर्थाने तो स्तंभ म्हणजे काय आहे हे आपण लक्षात घेतलं. स्वामी म्हणतात, आता जो स्वामींनी स्तंभ त्राटीला म्हणजे स्तंभाला स्पर्श केला, त्या स्तंभाचं स्थान नमस्कारी आहे तिथे. आणि तो स्तंभ सुद्धा पूर्व काळामध्ये, उत्तर काळामध्ये महानुभाव पंथामध्ये वंदन करण्यासाठी तो आलेला असेल. मग स्वामी म्हणतात, वानर भट आजूही का नाही येती, भटोबास अजून का नाही आले, बाईसांना स्वामी म्हणतात. ऐसे म्हणून गोसावी वाट पाहावया निघाले, परत वर छताकडे निघाले. उंबऱ्यावर एक श्रीचरण ठेविला, उंच मठाच्या उंबऱ्यावर एक श्रीचरण स्वामी ठेवला नाही ठेवला. एक उंबरे आणतू तव भटोबास आले. म्हणजे उंच मठाच्या नाही, राजमठाच्याच दरवाजातनं स्वामी बाहेर पडत असताना उंबरवटावर स्वामींनी श्रीचरण ठेवला. एक उंबरवट आत आणि एक श्रीचरण आत आणि एक श्रीचरण उंबरवठावर. अशा स्वामी अशा स्थितीमध्ये असतानाच काय झालेलं आहे की भटोबास आले आणि भटोबास तेवढ्यात आले. गोसाव्यांना त्यांनी दंडोत घातले आणि स्वामींच्या श्रीचरणी लागले. तयाची श्रीचरणा लागले, म्हणजे जो उंबरवठावर जो श्रीचरण होता स्वामींचा, त्या श्रीचरणाच्या म्हणजे एका श्रीचरणाला वंदन भटोबासांनी केलं. मग स्वामी म्हणतात, उशीर कांगा लाविला वानर्या. स्वामी कधीची वाट बघतायत. स्वामी म्हणतात, उशीर का लावला आज तुम्ही? ते म्हणतात, जी नावे कू लागला. ते म्हणे थोडासा लागला आज उशीर. मग बाईसांचा हाती काही पत्रसाक आणले होते ते दिलेले, काही साहित्य आणलेलं होतं, भाजी आणलेली. पत्रसाक म्हणजे भाजी. ती भाजी आणलेली होती, ती बाईसांच्या हातात देण्यासाठी म्हणून ते आतमध्ये गेले आणि भटोबास दिधले. मग भटोबास आले. मग गोसाव्या ते म्हटले, जीजी मज उशीर तरी नाही लागला आणि गोसावी उशीर का लाविला हे का म्हणितले. म्हणजे भटोबास हे जे आहेत ते वेळेत गेले होते आणि वेळेत आले होते. त्यांना अजिबात उशीर लागला नव्हता. 2 तास लागतात जायला आणि यायला, तर 2 तासामध्ये ते आलेले होते. परंतु स्वामींनी प्रथम वेळा त्यांनी म्हटलं की तुम्ही उशीर का लावला. भटोबास म्हटले, देवा लागला थोडा उशीर. पण भटोबासांनी विचार केला, म्हणजे ही कुशळता आहे की मोठ्यांना कधीही आडवं जायचं नाही, म्हणजे एकदम त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीचं आपलं बोलणं नसलं पाहिजे. त्यांचं ते बोलणं जे आहे ते चुकीचं जरी असेल तरी ते का असं बोलतायत वगैरे सगळा विचार करून आपण मग मांडायचं असतं. आपण एकदम त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीने तोडायचं नाही त्यांचं वाक्य. भटोबास म्हणाले, जीजी थोडासा उशीर लागला, पण विचार केला की उशीर तर नाही लागला. मग मला असं देव काय म्हणाले की उशीर लागला म्हणून, म्हणजे काहीतरी देव काहीतरी वाट बघतायत की काय. मग ते भटोबा स्वामींच्या समोर गेले आणि स्वामींना म्हणतात, जीजी मज उशीर तरी नाही लागला आणि गोसाई उशीर का लाविला हे का म्हणितले. मला तर उशीर नाही लागला, अजिबात वेळेत आलो मी. मग तुम्ही असं का म्हणाले की मला उशीर लागला म्हणून. स्वामी म्हणतात, हे तर निरूपणाची प्रवृत्ती गा, म्हणजे आम्हाला निरूपण करण्याची प्रवृत्ती होती.
तेथूनही तुमची वाट पाहिजत होती. म्हणजे आम्ही कधीची तुमची वाट बघतोय. लक्षात घ्या की तुम्हाला एरवी एखादी व्यक्ती 1 तासात येणार आहे, तुम्हाला त्यांची वाट बघायची नाही ना, तर तो माणूस 2 तासात जरी आला तरी तुम्हाला काही वाटणार नाही. आले. परंतु तुम्ही जर का त्या व्यक्तीची वाट बघायला लागले की ती व्यक्ती आली नाही, वाट बघायला लागली, तर तुम्हाला त्यांचा अर्धा तास पण खूप वाटेल. अर्धा तास पण 2 तासासारखे वाटतील. पण जर का तुम्ही वाटच बघत नसाल तर तुम्हाला 2 तास सुद्धा अर्धा तासासारखा वाटणार आहे की काय. ठीक आहे. म्हणून म्हटलं जातं की वाट बघू नका, वाट बघितली की उशीर होतो. म्हणजे ते म्हणतात का उशीर झाला, आम्ही कधीची वाट बघतो. ते म्हणतात अहो तुम्ही वाट बघितली ना म्हणून उशीर झाला. हे वाक्य कसं आहे? हे वाक्य चुकीचं जरी असलं तरी हे वाक्य वास्तविक सुद्धा पण आहे की वाट बघितल्यामुळे उशीर होत नसतो बरं का कधी. तर तुम्ही वाट बघितल्यामुळे तुम्हाला उशीर झाल्यासारखा वाटतो, म्हणून तुम्ही वाटच बघू नका तर उशीर झाल्यासारखा वाटणारच नाही. परंतु आमचे स्वामी परमेश्वर आमची किती दिवसापासून वाट बघतात. अनंत सृष्टी झाल्या हो, अनंत युग झाले, चौकड्या झाल्या, अनंत जन्म झाले, अनंत ज्ञान जन्म झाले. आमचे स्वामी आमची वाट बघत आहेत. तर त्यांना नक्कीच वाटणार. आपण लवकर जरी गेलो तरी देव म्हणतील किती उशीर लावला. आणि ऑलरेडीच आपण उशिरा चाललेलो आहे, इतकं उशिरा, म्हणजे या उशिराला काही गणतीच नाहीये. तर स्वामींना आपण कितीतरी उशिरा वाटणार आहोत. म्हणजे परमेश्वर आपली वाट बघतात. एखाद्याची वाट बघितली की मग तो उशीर झालाय त्याला असं आपल्याला वाटतं. हा सुद्धा आपलेपणाचा तो भाव आहे. म्हणजे त्यांनी लवकर यावं, म्हणजे नेहमीच्या वेळापेक्षा पण त्यांनी लवकर यावं अशी अपेक्षा असते. स्वामींना आज तशी अपेक्षा होती की ह्यांनी आज नेहमीपेक्षा पण लवकर आलं पाहिजे. येणे दृष्टी भट्टोबास उशिराच आलेले आहेत, म्हणजे नेहमीच्याच वेळेला आलेत, परंतु स्वामींना नेहमीच्या वेळेपेक्षा पण लवकर यावं असं वाटतंय. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्हाला उशीर झाला. स्वामी म्हणतात अहो आम्हाला तुम्हाला निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे, आम्ही कधीची पासून तुमची वाट बघत आहोत, म्हणून आम्ही असं म्हणालो. मग गोसावी प्रल्हाद बाईसासी जे निरूपण केले ते गोसावी अवघे बटोबासासी निरूपिले. प्रल्हाद बाईसांना जे काही निरूपण केलं, प्रवृत्ती अजून स्वामींची आहे तशीच. भटोबा सुद्धा नेवाशाला पायी गेले, खरेदी केली, पायी आले. कमीत कमी 3 तास लागले असं तुम्ही पकडून चाला. 3 तास बसणे नाही, उभ्याने जाणे, उभ्याने येणे आणि उभ्याने सगळी खरेदी करणे. परत आल्या अजिबात म्हणजे आराम न करणे, लगेच स्वामींच्या समोर हजर आणि लगेच निरूपण ऐकायला. आपण असं करू का? आपण बाहेरून आलो की आधी हातपाय धुणार, पाणी पिणार, मग चहा पिणार, मग काहीतरी भूक लागली असेल ते खाणार, मग आपण लीळाचे चित्र वगैरे काढून बसणार. आपण लगेच असं आल्या लगेच लीळाचे चित्र ऐकायला बसणार का? आपण नाही बसणार. भट्टोबास एवढा पायी गेले, पायी आले, भूक लागली असेल, तहान लागली असेल, परंतु अजिबात वेळ न तेवढा अशी भाजी दिली आणि लगेच स्वामींसमोर आले की देवा असं तुम्ही का म्हटले. म्हणजे ही तळमळ त्यांची पण आहे, ऐकणाऱ्यांची पण तळमळ आहे. अहो बोलणारे व्यक्ती तर आहेतच, स्वामी आहेतच आम्हाला सांगणारे, परंतु आम्ही सुद्धा श्रवण करणारे असलो पाहिजे ना. परमेश्वराच्या कार्याला आम्ही पात्र असणं गरजेचं आहे. जर का आमचीच भूमिका नाहीये तर देव काय करणार आहेत. देवे करावे ते केले, पुरुषे करावे, म्हणजे आमचं कर्तृत्व जे अजून ठाकलेलं आहे, आम्ही अजून आमचं कर्तृत्व पारच नाही पाडलं. मग देवाने आपलं कर्तृत्व करून ठेवलेलं आहे. आता इथे या ठिकाणी स्वामी म्हणतात की बाबा आम्ही तुमची वाट बघत होतो, आणि यावर मग भटोबास निरूपण ऐकण्यासाठी बसलेले आहेत. आमच्या स्वामींनी प्रल्हाद बाईसांना जे निरूपण केलं होतं, निर्वचन आदी वगैरे सगळं, हे सगळं भटोबासांना निरूपण केलं. मग बाईसी उपहारू निफजविला, बाईसांनी भोजनाची तयारी केली, भोजन तयार केलं, आणि मग बाईसाशी स्फुरेना ते साधे स्फुरवणी देती. आणि बाईसांना जे स्फुरत नव्हतं, एकदम थोडा गोंधळ झाला असेल काही, तर बाईसांना जे स्फुरत नव्हतं ते साधाईसा तिथे होत्या, त्या स्फुरवून देत होत्या की बाई हे ताट घ्या, हे करा, इथे वाढायचं आहे, मीठ वाढलंच नाही, पाणी घ्यायचं आहे, असं सगळं. आईसा दोघी उपहारू निपुता, दोघींनी सगळी उपहाराची तयारी केली, बाईसा आणि साधाईसा. आणि मग भटोबासी पूजावसाराची आयती केली, भटोबासांनी पूजावसाराची तयारी केली. मग चरण शाळन झालं स्वामींचं. भटोबासी गोसाव्यांशी पूजावसार केला, विडा ओळगविला, विडा दिला. मग गोसावी भटोबासा करवी अनसारखी व्यतिक्रमे पूजा करविली. अनसारखी म्हणजे वेगळी, व्यतिक्रमे म्हणजे विचित्र, विलक्षण म्हणजे
नेहमी पूजन जे आहे ते आधी गंध लावलं जातं आणि मग हार वगैरे असं. तर स्वामींनी असं केलं, श्रीचरणापासून ते पूजन, फुलं श्रीचरणाला व्हायची वगैरे अशी, किंवा श्रीचरणापासून ते वाहणं असेल तर स्वामींनी कपाळापासून पूजन करत करत खाली अशा पद्धतीने पूजा करण्याचा जो क्रम आहे, आधी गंध लावणे वगैरे, भाळ प्रदेशी, मग फुलं व्हायची श्रीचरणापर्यंत अशी, तो क्रम बदलून वेगळ्या पद्धतीने, विलक्षण म्हणजे वेगळ्या पद्धतीने भट्टोबासांचं ते पूजन स्वामींनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे विलक्षण म्हणजे ते पूजन साधारण नाहीये, त्याच्यात भट्टोबासांची पण पूजन करण्याचा जो काय भाव आहे, आवडी आहे, ती एवढी अप्रतिम आहे. आणि इतर पूजा अवसरांमध्ये जे नाचल्या जात नाही अशा प्रकारचे अडथळे या पूजा अवसरामध्ये स्वामींनी नाचवून घेतलेत. विलक्षण पूजा अवसर यासाठीच तो विलक्षण पूजा अवसर आहे की इतर पूजा अवसरांमध्ये जे घडत नाही, इतर पूजा अवसरांमध्ये फक्त पूजन घडतं, परंतु या पूजा अवसरामध्ये पूजनासोबत अयोग्यताचा नाश सुद्धा झालेला आहे, योग्यता सुद्धा घडलेली आहे. आणि भट्टोबासांच्या ज्या काही जीवन कार्यामध्ये, समर्पणामध्ये, अनुसरणामध्ये जे काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी, म्हणजे मोठ्या मोठ्या अडचणी या पूजा अवसरात स्वामींनी नासून घेतल्या. म्हणून हा विलक्षण पूजा अवसर आहे, वेगळा आहे, नेहमीपेक्षा वेगळा काहीतरी हा पूजा अवसर तो स्वामींनी करवून घेतला. मग स्वामींना दुपारची मंगळारती झाली, मग बाईसी उंचमठी ठाई केले. उंच मठामध्ये भोजनाची तयारी बाईसांनी केलेली आहे. गोसाई उंच मठाची बीजे करतात. गोसावी ताटे अवलोकिले, स्वामींनी ताटं अवलोकन केली की काय काय वाढलंय, किती ताटं वाढलेत. मग स्वामी म्हणतात, बाई वानरे अशी कवन ठाव, म्हणजे एकच ताट वाढलं, भटोबासांना ताट नाही वाढलं. तर भटोबासी म्हटले, जी जी मज श्री आणि मज काही आणि कु ठाव असे, म्हणजे मला कसला ठाव, म्हणजे भटोबासांना नाही वाढलं. तर तेव्हा ते म्हणतात, मज काही वेगळा ठाव आहे का. स्वामी ताटाबद्दल म्हणतात, पण भटोबास वेगळ्या अर्थाने म्हणतात की मज आणि कु ठाव असे, म्हणजे मला अजून दुसरा ठाव म्हणजे दुसरा काही ठिकाण आहे का. मज श्री चक्रधरू ठाव, श्री चांगदेव नाही, मज श्री चक्रधरू ठाव, म्हणजे मला आपणच आपल्याच ठिकाणी, आपल्या श्रीचरणी माझा ठिकाणा आहे, माझा ठाव आहे. बाईसे म्हणतात, बाबा ये पाली मांडे दिवे मुठी ये फेडीनं, हे पाल मांडे म्हणजे आरतीच्या ताटामध्ये, म्हणजे ताट नाहीये तिथे उपलब्ध, तर हे पाली मांडे आरतीचं जे ताट आहे त्याच्यामध्ये ते दिवे आहेत, मुठी ये फेडीनं, म्हणजे तांदळाचे पिठाचे वगैरे ते जे काही दिवे बनवले जातात मुठीच्या आकाराचे, ते मी याच्यातले काढेन, बाजूला काढेन, मग या ताटामध्येच त्यांना वाढेन. भटोबास म्हणतात, ते दिवे मुठीये फेडो ने दिती, म्हणजे भटोबास त्यांना ते म्हणतात की नाही नाही, आरतीचं ताट जसंच्या तसंच ठेवा, ते दिवे त्यातले काढू नका. मग भटोबास बसले. गोसाव्यांचे गोसावी आरोगण करेल की स्वामींचं भोजन सुरू आहे. भटोबासा वरिलीकडे साधे बैसली होती, आणि भटोबासांपासनं असं थोडंसं साधाईचं तिथे बसलेल्या होत्या थोडंसं बाजूला. आणि भटोबास हे स्वतःच काही पात्र घेऊन आलेले होते, त्याच्यातच त्यांना वाढलं गेलं. आणि त्या दिवशी वांग्याची भाजी बनवलेली होती. आणि भटोबास वांग्याचा देठ व्हायचा धरीला, वांग्याचा देठ असा पकडला आणि म्हणतात, एल्लो एल्लो कैसे उंदराचे पूस, पुरण शिजले असे. बघ बघ हे वांग कसं दिसतंय बघ, हे उंदराच्या शेपटीसारखं दिसतंय असं, म्हणजे त्यांनी जे पकडले ते उंदराची शेपूट आणि पुढे उंदीर, आणि पुरण शिजले ऐसे, म्हणजे असं शिजल्यासारखं चांगल्यापैकी असं दिसतं आहे, असं ते थट्टा मस्करी करतात. आहे ते वांगच, पण ते बघा कसं उंदरासारखं दिसतंय आणि म्हणून ते बोलतात. काही लोकांना असं बोललं जेवताना की त्यांना ते किळस वाटते, काही लोकांना मळमळ होते, काही लोक उलटी सुद्धा करतात, त्यांना असं ते बोलणं सहन होत नसतं. उगा असं रे बा नागणा, ते म्हणतात, अरे गप्प बस बरं तू, आम्हा आण खाऊ दे, म्हणजे मी जेवते तर मला जेवू दे, म्हणजे साधाईसांना नक्कीच त्याची ती किळस वाटते. आणि असं जर का कोणाला त्रास होतोय हे आपल्या जर का लक्षात आलं की आपण त्यांना अजून त्रास देतो. जी जी या नाग द्या ते वारी जो का, ते म्हणतात, देवा ह्या भटोबासांना काही सांगा बरं, हे मला मळमळ होते असं काही बोलल्यानंतर. सर्वज्ञ म्हणतात, काही म्हणत असे साधेव, स्वामी पण काय करतात, त्या मस्करीमध्ये सहभाग घेतात. स्वामींनी भटोबासांना बोलावं ना की गप्प बसा, असं बोलू नका, तर स्वामी साधाईसाला म्हणतात, साधेव काय म्हणतात बरं ते, आम्हा अन्न खाऊ ने दी, ते म्हणतात, देवा तू मला अन्न खाऊ देत नाही, म्हणजे असं काही काही बोलून राहिला तो. स्वामी म्हणतात, उगे असागा वानरया, भटोबासांना स्वामी म्हणतात, उगे असागा म्हणजे गप्प बसा बरं, साधासी अन्न खाऊ द्या, त्यांना जेवू द्या.
मागू ते बट म्हणजे स्वामी जे बोलतायत ते काही रागात बोलत नाहीत. स्वामी सुद्धा ते मस्करीमध्येच बोलता आहेत की जेणेकरून भटोबासांनी अजून त्यांना चिडवावं. आणि परत भटोबास अशी वांग्याची फोड अशी धरून म्हणतात, एल्लो कैसी उंदराची डोई पुरण शिजली असे. पुरण शिजतं तसं उंदराचं डोकं बरं का, हे फोड म्हणजे उंदराचं डोकं आहे, पुरण शिजल्यासारखी शिजलेली आहे. ते म्हणतात, उगास रे नागदेवा आम्हासी आण खाऊ दे, जीजी या नागदेवा ते वारी जोजी यांना थांबवा देवा. गोसावी म्हणते, काही म्हणत असे साधे हो. काय म्हणतोय तो? जर साधाईसांना आता अशी परिस्थिती, देव विचारतात काय म्हणतात ते, आणि साधाईसांना ऐकायलाच कसं तरी वाटतं, तर बोलायला कसं वाटेल. मग ते म्हणतात, काही नेनो म्हणत असे. काय काय म्हणतो बाबा तो. मग आपल्याला ते शब्दही म्हणता येणार नाहीत. मला मळमळ होते. आम्हा अन्न खाऊ नये दी, पण मला जेवण जात नाही याच्यामुळे. म्हणतात, उग्या सागा वांद्र्या साधासी अन्न खाऊ द्या, जेवू द्या त्यांना. मग गोसाव्यांचे अर्पणा झाली, गुळा झाला, विडावळ गेला. मग गोसावी पहुड स्वीकारिला, उपहूड स्वीकारिला म्हणजे उपहार. दुपारचा पूजा उसर झाला, भोजन झालं, पहुड झाला, उपहूड झाला. मग अवघे भक्तजने गोसाव्यांचे ओळगे आले. संध्याकाळी सर्वजण स्वामींच्या समोर येऊन बसलेले आहेत. आणि मग भटोबासा ते सर्वजण म्हटले, वांद्र्या तुम्हासी आणि एक करणी असे का, अजून तुम्हाला सेवा आहे बरं का. येतुके न लगे म्हणजे तेतुके न लगे म्हणजे सकाळ एवढा खर्च येणार नाही. येथ पूजा करावी आणि एकी येथ दुधा तुपाची आरोगणा द्यावी म्हणजे इथे तुम्हाला पूजन करायचं आहे. बाई साथे भटोबासी म्हटले, बाई तूप काही उरले असे. हो उरले असे. मग भटोबासी तया 3 रुवाचे रात्री दूध आणले, आणि भटोबासांनी 3 रुवाचे दूध आणलेलं आहे. स्वामी सांगतात, येथ काय करायचं आहे, दूध तुपाची आरोगणा द्यायची आहे. हो काजी भटोबासाची गाठी सरू दाम उरला होता. काही 1 किंवा सव्वा दाम भटोबासांकडे शिल्लक होता. तयाचे दूध आणि तूप आणले. मग वेळीचा भटोबासी गोसाव्यांची पूजा उसर केला. संध्याकाळी पूजा उसर केला त्यांनी. गोसाव्यांचे चरण शाळन केलं. भाळ प्रदेशी चंदनाचा आडा होता, तयाची मळी काढली. दुपारचा जो होता तो काढला. मग भाळ प्रदेशी चंदनाचा आडा रेखिला. चंदनाचा आडा दुपारच्या पूजा उसराचा होता तो काढून मग भाळ प्रदेशी परत चंदनाचा आडाच काढलेला आहे. मग गोसावी उदयाची आई होऊन ते पूजा विलक्षण करविली. तैसी भटोबासी केली. सकाळपेक्षा पण स्वामींनी अजून वेगवेगळ्या पद्धतीने ते पूजन करविलं, आणि भटोबासांनी स्वामींनी सांगितल्या पद्धतीने ते पूजन केलं. मग गोसाव्यांची धूपारती मंगळ आरती झाली. धूप दाखवल्या गेलं, आरती ओवाळल्या गेली. मग बाईचे बर्वे दूध आळिले. चांगल्या प्रकारे दूध तापवलं बाईसांनी. मग गोसाव्यांची दुधा तुपाची आरोगणा दिली. निघता भटोबासी विळसाची वेळीचे विनविले. आता ह्या लीळेमध्ये हे वाक्य जे शेवटचं आलेलं आहे हे चुकून इकडे टाकल्या गेलेलं आहे. जेव्हा दुपारचा पूजा अवसर वगैरे सगळं संपन्न झालेला आहे, आणि त्याच वेळी मग भटोबास जेव्हा भोजन करून निघणार आहेत, त्याच वेळी स्वामींनी त्यांना सांगितलं, किंवा संध्याकाळी जेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हाला एक करणी असून आहे, दुधा तुपाची आरोगणा द्यावी, त्याच वेळी भटोबासांनी काय केलेलं आहे, निघता म्हणजे दूध आणायला निघाले त्याच वेळेला भटोबासी वेळेचाची म्हणजे संध्याकाळच्या भोजनाचा दंड स्वामींना त्यांनी घातलेला आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी खूप महत्त्वाची लीळा घेतलेली आहे. ही लीळा सर्वांनी चिंतन करा. लीळेत मी काय सांगितलेलं आहे, स्वामींना काय सांगायचं आहे हे लक्षात घ्या, आणि याविषयी नक्कीच चांगलं चिंतन घडून काहीतरी रिझल्ट मला तुम्ही सांगा. तुम्हाला या लीळेतनं काय कळालं हे तुम्ही नक्की मला 2 ओळी लिहून पाठवा. आजच्या या डोमेग्रामीच्या लीळेंच्या 35व्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 129 क्रमांकाची प्रार्धबाईचा देव निरूपणी भटा उपहार स्वीकार या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. काल लीळा टाकली नव्हती, पण कालची आणि आजची भर एका लीळेने आज भरून निघालेली आहे. दंडवत हो.